सर्व सन्माननीय सदस्यांचे जुलै महिन्याच्या तहकूब सभेमध्ये स्वागत. विषय क्रमांक 18 सन्माननीय सादरचे नाईक साहेब सभागृह नेते मांडतील. सभाध्यक्ष महोदय, मुंबई महापालिकेच्या सन्माननीय समिती अध्यक्ष विविध समिती सभापती यांना नवीन वाहन खरेदी करण्याबाबतचं आयुक्तांचं पत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येत आहे. विषय क्रमांक 18 वर कोणाला बोलायचे? विषय क्रमांक 18 सर्वानुमते मंजुरीसाठी टाकते. कोणाला मंजूर असेल त्याने हात उठवा. विषय क्रमांक 18 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 19 सन्माननीय सभागृह नेते मांडतील. विषय क्रमांक 19 सन्माननीय महिला बाल कल्याण समिती सभापती सरोजा मॅडम मांडतील. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय सर्व अधिकारी, महिला व बाल कल्याण घटकाअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबवण्याच्या प्रस्तावाबाबत आयुक्तांचे दिनांक 20/6/2026 चे पत्र क्रमांक नमपा 32-75-019/212/2026. सन्माननीय महिला व बाल कल्याण समिती सरोजाताई सुतार यांनी मांडलेल्या प्रस्तावास मी अनुमोदन देत आहे. बोला सुतार मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम,
सर्वसमावेश प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू आणि भगिनी. क्रमांक 19 वर बोलत असताना योजना क्रमांक 2 जी आहे की सर्वसाधारण गटातील गरजू बेरोजगार सुशिक्षित महिला व मुलींना व्यवसाय प्रशिक्षण देणे, ह्या योजनेचा जो विषय आहे, उद्देश आहे, त्यामध्ये मुलांचा समावेश का नाही आहे हा माझा एक प्रश्न आहे. आणि जर करता येऊ शकत असेल तर मुलांचाही त्याच्यामध्ये समावेश करून घेण्यात यावा. त्याचबरोबर यामध्ये जे महिला आणि मुलींना आपण प्रशिक्षण देणार आहोत ते डिटेल्स तुम्ही दिलेले आहे, तर चांगली गोष्ट आहे. आणि बाहेरून फक्त मला विचारायचं आहे की लाभार्थ्याने जर कौशल्य संबंधीचे प्रशिक्षण घेतलेलं असेल तर ते आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडनंच घेतलेल्या प्रशिक्षणाचा याच्यामध्ये विचार आहे की प्रायव्हेटमध्ये किंवा बाहेरून त्यांनी नवी मुंबईच्या व्यतिरिक्त बाहेरून प्रशिक्षण घेतलं असेल तर त्यांना पण तुम्ही प्राधान्य देणार आहात का, तेही या लाभार्थी याच्यामध्ये येतील का, हा माझा प्रश्न आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सेकंड जे लिहिलेलं आहे की प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास अथवा प्रशिक्षण पूर्ण न केल्यास त्याच्याकडून प्रशिक्षणाची पूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल. मग जर तुम्ही त्याच्याकडनं रक्कम वसूल करत आहात तर ऑलरेडी मग त्यांच्याकडनं तुम्ही काही डिपॉझिट किंवा अनामत रक्कम घेत आहात का, आणि घेणार असाल तर ती कशी. आणि इथे तर आपण प्रशिक्षण लेखार्थी म्हणतो आहे की आपण फ्री देत आहोत, मग ह्याच्याकडनं आपण वसूल कसं काय करणार आहे याचा देखील खुलासा करण्यात यावं. आणि मला विशेष कौतुक करावं वाटेल की मागेच मी काही 2 महिन्यापूर्वी आपल्या नवी मुंबई क्षेत्रामध्ये आपलं आता नवी मुंबई महानगरपालिकेचं नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच आपल्याकडे आहे. या अनुषंगाने आपल्या नवी मुंबई क्षेत्रामध्ये राहणारे जे बेरोजगार युवक आणि युवती असतील त्यांचं कौशल्य प्रशिक्षण शिबिर आपण आयोजित करावं अशा प्रकारची मागणी आपणास केली होती सन्माननीय तिन्ही व्यासपीठाकडे. असं असताना आज आपण बघत आहोत की ह्याच्यामध्ये आपला हा जो विभाग आहे महिला बाल कल्याण आणि कल्याणकारी योजना या अंतर्गत आपण एअरपोर्ट रिलेटेड ह्याच्यामध्ये कोर्सेस आणलेले आहेत. तर त्याचं मी स्वागत करते, कौतुक करते की अशा प्रकारचा कोर्सेसचा आपण ह्याच्यामध्ये समावेश केला आहे, त्याच्यासाठी धन्यवाद. आता मला योजना क्रमांक 6 वर बोलायचं आहे. क्रमांक 6 जी आपली आहे की विधवा घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे, तर सोबत मागील वर्षाची गुणपत्रिका याच्यामध्ये असणे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये आपण पर्सेंटेज लिहिलेले नाही आहे. तर माझा तो प्रश्न आहे की पर्सेंटेज याच्यामध्ये तुम्ही समावेश केला नसेल, म्हणजे फक्त पासिंग म्हणून तुम्ही त्यांना ग्रँट इन्क्लूड करत असाल तर चांगली गोष्ट आहे. आणि जर ह्याच्यामध्ये ॲड करायचं राहिलं असेल की पर्सेंटेज किती पाहिजे तर ते नमूद करावं, नसेल केलं तर चांगली गोष्ट आहे. योजना क्रमांक 7 वर मी बोलत असताना आवश्यक कागदपत्रामध्ये विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण किंवा अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण असावं असं लिहिलेलं आहे. ही योजना क्रमांक आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींच्या शिष्यवृत्तीच्या वितरण संदर्भात आहे. तर मला याबद्दल विचारायचं आहे की पूर्वी आपण 60 किंवा 65% हे घ्यायचो की असे टक्के ज्या विद्यार्थ्यांना मुलांना मिळालेले आहेत त्यांच्यामध्ये करायचं, पण आता तुम्ही डायरेक्ट 75% केलेलं आहे. तर मला वाटते ती आपण कमी करावी, कारण ओपनसाठी आपण 65% ठेवलेले, ओबीसीसाठी 60% ठेवलेले, परंतु आता डायरेक्ट तुम्ही 75 करत आहात. ती पण B2 श्रेणी येते, म्हणजे 75% आपला B1 या कॅटेगरीमध्ये येते. तर 61 to 70% हा B2 कॅटेगरी आहे. तर त्या कॅटेगरीमध्ये आपण करावं अशी माझी विनंती आहे की हा स्कोर जो 75%चा आहे तर त्याच्यामध्ये लाभार्थी कमी होण्याची शक्यता आहे. आणि तसं पण हा B1 श्रेणीचा तुम्ही कॅटेगरी इथे टाकलेली आहे 75%, तर B2 या कॅटेगरीची श्रेणी याच्यात करावी अशी मी मागणी करत आहे. योजना क्रमांक 8 वर बोलत असताना अनाथ निराश्रित मुलांकरिता वार्षिक शैक्षणिक शुल्काकरिता
फी अर्थसहाय्य करणेबाबत याच्यात देखील आपण पर्सेंटेजचा उल्लेख केला नाही आहे, तर ते राहून गेले किंवा आपण करतच नाही आहे ह्याचा खुलासा करावा. अच्छा, तर प्रत्येक ह्याच्यावर ओके. मग सर सगळं बोलून गेल्यावर मग एकदाच केलं चालेल ना? हां ठीक आहे, तुम्हाला अनुमोदन मिळालं लागेल. ते टक्क्यांचं पुन्हा एकदा म्हणते. योजना क्रमांक 7 मध्ये जे आपण मागणी केलेली आहे की बी. येस सर. सर तुमचा आवाज येत नाही मला. नाही, सन्मान्य महापौर महोदय, नाही आपण जे सांगता तुम्ही लिहून घेतो. मला वाटतं आपण खाली पण लिहून घेतात, त्यामुळे ते रेकॉर्ड झालेलंच आहे. आपण जे जे आपल्या सूचना असतील त्या सूचनासह आपण या सगळ्या योजना राबवूया. त्याच्यामध्ये काही असेल तर जरूर त्याच्यामध्ये इन्क्लूड करूया, समावेशक राहतील अशा करू. अनुमोदन मग लास्टला घेऊ नंतर. बरं ठीक. योजना क्रमांक 9 वर बोलत असताना थोडंसं मला म्हणजे जेवढी माझ्या माहितीनुसार अभ्यासानुसार मला कळतं आहे की आवश्यक कागदपत्रामध्ये मुलींचे जन्मदाखले, आधार कार्ड सादर करणे आपण ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलंच आहे. परंतु शस्त्रक्रिया मुलींचे 18 वर्ष करण्याच्या आत हे बंधनकारक आहे. म्हणजे 18च्या पुढे जर ते फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं तर ही व्हॅलिडिटी तिथे आहे. पण अर्जदार तुम्ही 2 वर्षाच्या आतमध्येच करत आहात, तर हे थोडंसं डिस्क्राईब केलं तर अजून जरा बरं पडेल. आणि तर 2 वर्षाच्या आधी आपण म्हणजे मी अशी समजून सांगतो की कसं होतं की त्यांचं मत आहे की 1 आणि 2 मुलीवर शस्त्रक्रिया केली तर तिथं पुढे म्हणलं की शस्त्रक्रिया मुलीची वय 18 वर्षाच्या आत करणे बंधनकारक राहील. हा जो आहे की तर त्याच्यामध्ये नेमकं कधी शस्त्रक्रिया कधी केली पाहिजे, तुम्ही जर आता स्कॉलरशिप देणार शस्त्रक्रिया कधी होणार त्याची क्लॅरिटी करा म्हणतात. सर अर्ज करायचं ड्युरेशनच 2च वर्ष आहे. 2 वर्षाच्या आत तुम्ही अर्ज करायचा आहे, पण मुलीचं वय 18 वर्ष होईच्या आतपर्यंत तुम्ही कधी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करा असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ते थोडं हास्यास्पद वाटत आहे, पण ठीक आहे, याचं क्लेरिफिकेशन असेल तर ठीक आहे. विषय क्रमांक 17 यावर बोलत असताना योजना क्रमांक 17 जी आपली आहे ह्याच्यामध्ये जे साहित्य आपण वाटप करणार आहोत, नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रशिक्षणाशी निगडीत व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याबाबत याच्यामध्ये जे म्हणजे खाली तुम्ही योजनेच्या उद्देशाच्या अनुषंगाने सर जे इन्क्लूड केलेले जे साहित्य आहेत तुम्ही तेवढेच प्रिफर करणार आहात का अजूनही जर त्यांनी समोरच्याने लाभार्थ्यांनी सुचवले की मला ह्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये समावेश कराल का? कारण इथे वगैरे हा शब्द नाही आहे, फक्त तुम्ही मेन्शन केलेला जो आहे ना तो या एवढ्याच उपकरणाबद्दल तुम्ही बोलताय असा याचा अर्थ होतो. म्हणून नेमकं याचं क्लिअरिफिकेशन मला हवं आहे की ॲडिशनल तुम्ही त्याच्यामध्ये द्याल की जेवढे तुम्ही स्पेसिफाय केलेले त्याच्यामध्ये उपकरणं आहेत ते मशीन्स आहेत त्याच्याबद्दल बोलताय. आणि विषय क्रमांक 17 आणि 18 वर बोलताना माझं कॉमन एक म्हणजे कॉमनच आहे दोन्ही ह्याच्यामध्ये की तृतीयपंथी म्हणजे ट्रान्सजेंडर घटकातील व्यक्तींना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षणाशी संबंधित व्यवसाय करता अर्थसहाय्य देणं आणि देह विक्री करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षणाशी संबंधित व्यवसाय करता अर्थसहाय्य देणं. तर तुम्ही हे जी दोन्ही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरींना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण देणार आहात, कुठलं ट्रेनिंग ह्यांना हे 2 कॅटेगरींना देणार आहे ते मला त्याची माहिती हवी आहे. आणि कारण त्या अनुषंगाने आपण त्यांना पुढे फक्त ह्याच्यात ट्रेनिंगचा उल्लेख नाही आहे
पण कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग आपण देणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांना व्यवसायासाठी आपण अर्थसहाय्य करणार आहोत. आणि हे जे ह्याची कॅटेगरी आता तृतीय पंथांचं एक वेळ समजू शकतो. एक देह विक्रिय करणाऱ्या तुम्ही ज्या स्वयंसेवी संस्थांचं शिफारसपत्र मागत आहात ते नक्की कोणाचं आहे, म्हणजे हे कॅटेगरी तुम्ही फाइंड आउट कसं करणार आहात की ज्याचं रजिस्ट्रेशन आहे किंवा काय, हे थोडं त्याच्या बाबतीतही डिस्क्राईब करावं की ही तुम्हाला जी देह विक्री करणाऱ्या ज्या महिलांबद्दल तुम्ही विचार करताय चांगली गोष्ट आहे, त्यांना प्रवाहात समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हा विषय चांगला आहे, योजना चांगली आहे, पण माझा बोलण्याचा उद्देश हा आहे की मला माहिती ही हवी की तुम्हाला ह्या कॅटेगरी कुठल्याकडनं मिळणार आहेत, याचं रजिस्ट्रेशन काय असतं का, किंवा हे जे NGO तुम्हाला सर्टिफिकेट देणार आहे ते सर्टिफाय NGO कुठले असणार आहेत, याची मला वाटतं तुमच्याकडे ऑलरेडी माहिती असेल, कारण हा आपण मागे पण एकदा विषय घेतलेला. पण ह्याची कॅटेगरी तेव्हा म्हणजे लाभार्थी आपल्याला प्राप्त झालेले का, म्हणजे जेव्हापासून ही योजना आपण सुरू केलेली तेव्हा काही लाभार्थी आपल्याकडे आलेले ते कंटिन्यू आपण करणार आहोत, किंवा त्यांना आपण प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलं वगैरे का, म्हणजे आपण या 2 योजनांचा विचार करतो आहे. पण त्या ॲक्च्युली कागदोपत्री न राहता याच्याबद्दल किती टक्के लोकांनी याचा लाभ घेतला, किंवा आपण आता नवीन प्रकारे ह्याच्याबद्दल विचार करत असू तर त्याच्याबद्दल आपली प्लॅनिंग काय आहे हे जरा मेन्शन करावं. योजना क्रमांक 18 बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांकरिता परिवहन उपक्रम या अंतर्गत बस सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्याच्यामध्ये खाली प्रस्तावित लाभार्थी आणि रक्कम वगैरे मेन्शन केलेले नाही आहे, ते ब्लँक आहे. ते का ब्लँक आहे ते कळण्यात यावं. आणि त्याचबरोबर थोडं परिवहन विभागाचं मी कौतुक करू इच्छिते की साधारण 6 महिन्यापूर्वी जेव्हा आपली नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा स्वर्गीय अरुण परशुराम सुतार माजी सरपंच शिरवणे गाव प्राथमिकची शाळा 15 आणि माध्यमिकची शाळा 101 या दोन्ही शाळेचे विद्यार्थी हे जे फार लांबून म्हणजे 2 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर कापून या शाळेमध्ये येत होते, तेव्हा त्या शाळेच्या विद्यार्थ्यांची तसेच पालकांची जी रिक्वायरमेंट होती की ते गरीब गरजू घटकातील जे पालक होते सकाळी ज्यांना ते ट्रॅव्हल करून येण्यासाठी खर्च त्यांना जो परवडत नव्हता, कोण रिक्षा करायचं किंवा सकाळच्या वेळ लवकर असल्यामुळे जो वाहन आपल्याला उपलब्ध असायला पाहिजे तो होत नव्हता, म्हणून आपण बसची मागणी केली आणि परिवहन विभागाने ती बस दिली, AC बस दिली आणि खूप छान प्रकारे त्याचं नियोजन झालं. फक्त एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो आहे की ते पिकअप करण्यासाठी जेव्हा ड्रायव्हर्स येतात तेव्हा त्यांच्या वेळा ठरलेल्या नाही आहेत. तर जी शाळेची मुलांची भरण्याची वेळ आहे आणि सुटण्याची वेळ आहे त्याच्यामध्ये कटाक्ष असावा, एकच ड्रायव्हर असावा, म्हणजे त्याला माहिती असेल की स्पेसिफिक ह्या टायमिंगला मला त्या शाळेच्या ह्या स्टॉपवर मुलांना घेण्यासाठी जायचं आहे. कारण आता पावसाचे दिवस असल्यामुळे मुलांना जाण्या येण्यासाठी जो विलंब होत आहे त्याच्यामुळे थोडा त्रास सहनही करायला लागतं आणि थोडी भीतीही वाटते. त्यामुळे हे टाईम टू टाईम जर केलं तर खूप चांगलं होईल. आणि परिवहन विभाग ही बस सेवा देत आहे तर ही कौतुकास्पद बाब आहे, त्याच्यासाठी मी त्यांचं ह्या प्रसंगी कौतुक करते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर आपण जसं प्रायव्हेट स्कूलला आपल्याकडे आय कार्ड्स असतात, मुलांच्या शाळेमध्ये असतात नो डाऊट, पण त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो की किती मुलं आपली बसने जात आहेत, कोण व्हॅनने जात आहे, कोण बाय वॉकिंग जातं, हा डाटा आपल्या त्या खाजगी जशा स्कूलचा असतो. तशीच माझी मागणी आहे की आता जे शाळेतून जाणारे जे विद्यार्थी आहेत तर बसचा वापर करणारे त्यांचे स्पेसिफिक या बसची सेवा जे घेत आहेत त्या विद्यार्थ्यांचे आपण एक आय कार्ड बनवून घेतलं तर ते सर जरा चांगलं वाटेल. कारण कधीही कोण उठून एखादा मुलगा किंवा विद्यार्थिनी जाते शाळेमध्ये असं नको व्हायला. आपल्याला जी निश्चित संख्या आहे की बसमधून शाळेचं तर आय कार्ड असेलच, पण बसचा वापर करणाऱ्या मुलांना आपण आय कार्ड दिलं तर ते एक चांगलं इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. योजना क्रमांक 19 बोलताना याच्यामध्ये ज्येष्ठ महिलां म्हणून असा फक्त शब्द वापर केलेला आहे, पण ज्येष्ठ महिलांचं वय हे निश्चित केलेलं नाही आहे तर ते वय कळवण्यात यावं. त्याचबरोबर विषय क्रमांक 20 याच्यावर बोलत असताना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्याकरिता साहित्य व उपकरणे खरेदी करता अर्थसहाय्य आपण करीत आहोत. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मिरची कांडप यंत्र, शेवया मशीन, पापड मशीन, पेपर प्लेट मशीन,
कॅटरिंगचं संच, भाकरी बनवण्याचं हे इत्यादी परत त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही एवढ्याच देणार आहात का, किंवा समोरच्याने जर मागणी केली की आम्हाला दुसरा एखादा व्यवसाय करायचा आहे, त्याचं यंत्र आम्हाला घ्यायचं आहे, तर आपण ते देणार आहोत का तेही मेन्शन करावं आणि ते देण्यात यावं. आणि ह्याच्यामध्ये 2 म्हणजे 10 जे आहे अर्थसहाय्य DTPद्वारे, याच्यानंतर अगरबत्ती वगैरे मशीन्स आल्यानंतर घरघंटी एक त्याच्यामध्ये आपण का वगळली त्याचं मला उत्तर पाहिजे आहे. की पूर्वी आपण घरघंटी द्यायचो, पण आता ती घरघंटी का देत नाही आहे, आणि जर देणार असेल तर आता तर म्हणजे ॲडव्हान्स काहीतरी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या घरघंटींचा देखील समावेश करावा. आणि एक नवीन त्याच्यामध्ये हार आणि गजरे बनवण्याची पण मशीन मिळते, तर त्या मशीनचा पण व्यवसायाच्या माध्यमातून आपण चांगला वापर करू शकतो. तर हे 2 मशीन्स घेण्याची याच्यामध्ये सूचना करते. आणि आवश्यक कागदपत्रामध्ये पुन्हा आपण बघत असू की महिला बचत गटामध्ये किमान 7 सदस्य असणे आवश्यक आहे. तर मला वाटते ही संख्या आपण कमी करावी आणि ती 7 वरनं 5 करावी. ॲटलिस्ट म्हणजे बचत गट मिनिमम आपले स्टार्ट 11चा संख्या असते, जास्तीत जास्त 20चा असतो, पण 5 महिला जरी ह्याच्यामध्ये आल्या तरी बास, म्हणून ही अट आहे आपण शिथिल करावी आणि 5 ही संख्या त्याच्यामध्ये घ्यावी. आणि महिलांना जे आपण रोजगार घेण्यासाठी म्हणा, जे अर्थसहाय्य रोजगार करण्यासाठी अर्थसहाय्य आपण देतो त्याच्यामध्ये 50% आपण देतो, तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी. कारण 50,000पर्यंत जर तुम्ही त्याच्यामध्ये अनुदान देत असाल त्यांना, तर आजकाल जी यंत्रसाहित्य आहेत ते कॉस्टली झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही जेव्हा त्यांचं कोटेशन मागता तेव्हा त्याच्यामध्ये तर तुम्हाला कळेलच की त्या यंत्र किंवा त्या उपकरणाचा काय प्राईज आहे. त्यामुळे हे 50% न करता 70 किंवा 80% पर्यंत आपण त्यांना अनुदान आपल्यातर्फे द्यावं. उरलेले त्यांनी 10 ते 15% स्वखर्चाने थोडी त्याची आपणही त्याच्यामध्ये सहभाग आहे असं महिलांना वाटावं, या दृष्टिकोनातून घ्यावं. पण मला वाटतं ही 50ची संख्या पण आपण वाढवली की वाढवावी अशी या निमित्ताने मी विनंती करत आहे. म्हणजे 2 मी सांगत आहे. जर आपण 50वर स्टिक राहणार असू आपल्या बजेट वाईज, तर ती 75 पर्यंत आपण त्यांना सहकार्य करावं. नाहीतर हे 50,000चं वाढून तुम्ही निदान त्यांना एक 75,000 किंवा 1,00,000 याच्यापर्यंत तरतूद करावी अशी मी या प्रसंगी विनंती करते. या सर्व मांडलेल्या माझ्या सूचनांचा आपण योग्य तो विचार करावा आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते. सन्माननीय माधवी सुतार मॅडम यांनी ज्या सूचना मांडल्या आहेत त्यास मी अनुमोदन देते. सन्माननीय देसाईजी. लास्टला सॉरी की आपण सन्माननीय सागर नाईक साहेब सभागृह नेते आपले 3 जानेवारीला आपण सावित्रीमाई फुले यांचं आपण जेव्हा कार्यक्रम घेतलेला तेव्हा आपण जाहीर केलेलं की परिवहनसाठी महिला बस ड्रायव्हर आपण जास्तीत जास्त हे करावं. तर आपण ह्या महिलांना काही ट्रेनिंग वगैरे देणं सुरू केलं आहे का? नसेल केलं तर ह्या समितीच्या अंतर्गत त्या महिलांना बस ड्रायव्हरचं ट्रेनिंग आपण सुरुवात करावी अशी या निमित्ताने. इन्क्लूड आहे याच्यात, आहे इन्क्लूड. कुठे आहे? 4 चाकीसाठी नाही आहे, 4 चाकीसाठी पण आहे. मीच चेक करूनच बोलते. 4 चाकीसाठी पण आहे. जे महिलांना प्रशिक्षण द्यायचं आहे ना, त्याच्यात जे प्रशिक्षण आहेत त्याच्यात ते इन्क्लूड आहे. सन्मान्य महापौर, सन्मान्य उपमहापौर, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सभागृह नेते आणि माझे सर्व सदस्यगण आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, की हा जो ठराव आहे सामाजिक विभागाचा ठराव क्रमांक 17 यामध्ये बोलताना मी दरवेळी सांगतो की ह्याच्यामध्ये काय होतं आयुक्त साहेब, की आपण ज्या शिष्यवृत्ती देतो, आपलं समाज विकास जे खातं आहे ना, म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की जे ॲप चालतात, ॲप चालतात त्याच्यामध्ये कित्येक लोकांना, म्हणजे मी अंदाज घेतला 54,000 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मला वाटतं 70% लोकांना पण ती शिष्यवृत्ती अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे. तर तो ॲपमध्ये पहिली गोष्ट काहीतरी सुधारणा होणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज SIR साठी लोक आमच्या दारात येतात. 3-3 वेळा अख्ख्या देशामध्ये ती स्कीम चालू आहे. 3-3 वेळा लोक दारात येतात, फॉर्म भरला का विचारतात, डिटेल घेतात, परंतु एखादा फॉर्म रिजेक्ट होतो शिष्यवृत्तीचा त्या पालकाचा. कारण आम्ही ज्यावेळी सामाजिक काम करत असतो ते लोक आमच्याकडे येतात पहिली साहेब, नंतर मग
तुमच्याकडे जात असतात. तेव्हा काय होतं की आम्ही तो फॉर्म भरलेला असतो आमच्या शाखेमध्ये किंवा आमच्या कार्यालयामध्ये, आणि ज्यावेळी तो फॉर्म रिजेक्ट होतो त्याचा फक्त SMS जातो त्या लोकांना. आजच्या या काळामध्ये SMS खूप लोक बघत असतात. त्यामुळे ते माझं या बाबतीत एक सूचना आहे, जे फॉर्म भरले जातील त्यासाठी कमीत कमी कॉल सेंटर असावं, आणि ज्यांचे काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अपलोड होत नसतील तर ते अपलोड करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं किंवा कळवावं, आणि एखाद्या वॉर्ड ऑफिसमध्ये तसं एक सेंटर असावं. ती एक सूचना आहे. तर 100% आपल्या नवी मुंबईतील नागरिकांना त्याचा लाभ होतो. त्याचा भुर्दंड असा आम्हाला पडतो की लोकांच्या शिवाय आम्हाला खायला लागतात, तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर माझं त्या बाबतीत एक आहे की लोकांना त्या बाबतीत तुम्ही प्रॉपर गायडन्स करावं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की त्याच्यामध्ये तुम्ही एक उत्पन्नाची अट टाकलेली आहे. 8 लाख रुपये चांगली अट आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखला मिळवतात. आज मी केलं नाही ती गोष्ट, मी आणणार होतो. उत्पन्नाचा दाखला आयुक्त साहेबांचा, महापौर साहेबांचा आणि उपमहापौरांचा 1 लाखापासून दाखले साहेब मिळतात. 1500 रुपयामध्ये तात्काळ मिळतो, 500 रुपयामध्ये एक 20 दिवसामध्ये मिळतो. माझं म्हणणं आहे ती ठीक आहे, ती पद्धत आपण बदलू शकत नाही, परंतु 100 रुपयाच्या हमी पत्रावर तर ती अट काढली तर लोकांना 20-20 दिवस जे दाखल्यासाठी लागतात, महिना लागतो, ते न लागता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, तो न राहता 100 रुपयाच्या हमी पत्रावर तुम्ही त्यांच्याकडनं जर लिहून घेतलं की माझं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, तुम्हाला खरी माहिती लोक मिळतील. जे 3 लाख असेल ते 3 लाख देतील, 5 लाख असेल ते 5 लाख देतील. माझं या बाबतीत मत आहे की हा भ्रष्टाचार होतो, लोकांना नाहक त्रास होतो, तर ती अट आपण तेवढी काढावी. जसं इतर ह्याला तुम्ही लिहिलेलं 100 रुपयाचं हमी पत्र बनवावं, तर त्या संदर्भात सुद्धा आपण ती अट ह्या बाबतीत करावी. आणि बाकीच्या योजनांच्या संदर्भात म्हटलं की 3 वर्षाची अट आपण देतो, तर कित्येक ह्याचे जे लोक आहेत, इथले जे करदाते आहेत, करदात्यांना ही फॅसिलिटी मिळायला पाहिजे. माझं मत आहे की जे आपल्याला टॅक्स भरतात त्यांना ती योजना मिळायला पाहिजे. इथे काय होतं, आज तुम्ही जर नीट त्याची चौकशी होत नाही, समिती नाही आपल्याकडं, जे सगळे फॉर्म आले ते तुम्हाला वाटतं कशामुळे, आपल्याकडे ती समिती नाही. जे खरोखर जी लोक इथं राहत नाहीत, जे गोवंडीला राहतात, मानखुरला राहतात, मॅडम, ह्यांचे सुद्धा आपण शिष्यवृत्ती देतो. या लोकांना सुद्धा जशी आरोग्य सुविधा देतो तशा आपण यांना सुविधा देतोय. ह्या बाबतीत कुठलीही पडताळणी होत नाहीये, प्रॉपर चेक होत नाहीये. तर त्या बाबतीत सुद्धा एखादं समिती असायला पाहिजे की ते फॉर्म जे 54,000 फॉर्म येतात, ते 54,000 फॉर्म सुद्धा आपल्याकडे पडताळणी समितीमधून ते व्हेरीफाय झाले पाहिजेत, आणि त्याच्यानंतरच एक आकडा तयार होईल, त्याच्यानंतर ती शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे. ही अत्यंत चांगली अशी योजना आहे, आणि मी मागच्या वेळी ठराव मांडलेला होता की या शिष्यवृत्तीसाठी जे नाव असायला पाहिजे, बाबा आता मी जे का नाव दिले तेच असायला पाहिजे असं नाही, पण मी सांगितलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना लाभायला पाहिजे. ह्या योजना आहेत, इतर विभागात सुद्धा, इतर महापालिकांमध्ये सुद्धा राबवल्या जातात, पण ते एखाद्या ह्याच्या अधिकाऱ्याखाली ते राबवलं, आपण त्या बाबतीत एखादं नाव त्याला द्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेक योजना केल्यात अर्थसहाय्य बचत गटांसाठी. माझा मुद्दाच तो आहे की बचत गटांना अर्थसहाय्य करायची वेळच नाही आली पाहिजे होती. मागच्या वेळी आपण ठराव आणलेला होता की शिक्षण विभाग चांगला ठराव आणलेला प्रशासनाने की बाबा नवी मुंबईतील ज्या महिला बचत गट आहेत त्यांना तुम्ही हे द्या, म्हणून गणवेश शिवण्याचे द्या. आले का गणवेश? मला सांगा. किती ठोकून तिकडनं बोला माफी मागायला पाहिजे सभागृह नेत्यांनी की त्यांनी सांगितलं मफतला असं एक मशीन बनवते, इकडे एक शिवला जातो, इकडे बटणं शिवली जातात, तिकडं पॅन्टला हुक लागतं, सगळं एकाच लेवलला होतं, परंतु आजपर्यंत गणवेश नाही आले. 30 करोडचं टेंडर होतं ते. आज तुम्ही दिलं असतं तर ही योजना आपल्याला राबवायला. विषयावर बोला, मला कळलं, विषयावर बोला. माझं म्हणणं आहे बघा, योजना देतोय ना मॅडम आपण, तर माझं म्हणणं आहे त्याच्यात इन्क्लूड करा ना, त्याच्यात इन्क्लूड करा, त्यांना प्रशिक्षण द्या, ह्याच्यामध्ये ते प्रशिक्षण लावा. या वर्षी झाले चूक, आपण पुढल्या वर्षी सुधरू, पण कमीत कमी ते बचत गटात ते महिलांना काम मिळेल ना. हे आपण ह्या योजना समाज विकास मधनच करतोय ना, तर समाज विकास ते इन्क्लूड करावं असं मी बोलतोय. त्याच्यामध्ये मला आरोप करता वेळ याच्यात ऑलरेडी आपण महिलांना शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देतो आणि तेही इन्क्लूड आहे. माझं म्हणणं ते त्याच्यानंतर काम पण द्या. नुसतं प्रशिक्षण देऊन ते करणार काय? प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना काम मिळायला पाहिजे, हा त्यातला महत्वाचा मुद्दा. आणि आपल्याकडनं जी कामं निघतात बरीचशी शालेय खरेदी करणं जे काय असतील ती कामं सुद्धा त्यांना द्यावे, हा माझा हेतू आहे. ह्याच्यामध्ये बाकी मला काय बोलायचं, बाकी योजना अत्यंत खूप चांगल्या आहेत. आणि दुसरा महत्वाचा याच्यामध्ये समाज विकासचं साहेब, एक आयुक्त साहेब समाज विकास आहे म्हणून मी प्रश्न विचारतो की आमच्याकडे 1 वर्षापूर्वी वास्तू बांधलेली आहे, समाज विकासच्या अंतर्गत आहे, सभागृह नेते की समाज विकासने एक वास्तू बांधलेली आहे. ऐका ना मॅडम, समाज विकासचा आपण तो विषय आपल्या ठरावामध्ये टाका ना, किंवा प्रश्न मॅडम टाकला. आम्ही निवडून आल्यापासून त्या विषय 1 मिनिट अर्धा मिनिट, पण हा विषय कुठला चाललाय?
मॅडम योजनांच्या समाज विषय विकासचा चाललाय. विषय आहे. समाज विकास तुम्ही काय काम तुमचा- करतं, काय काम करतं कळून हा दे ना. समाज विकास काय काम करतं त्याच्यापेक्षा ह्याच्यातून कुठल्या योजना आपल्या नवी मुंबईकरांसाठी आहेत ते सांगण्यासाठी मला आहे. फक्त एवढं सांगा, ज्येष्ठ नागरिकसाठी एक विरंगुळा केंद्र आपण उभं केले, समाज विकासला दिलं, ते समाज विकासनी ते हँडओव्हर करायला पाहिजे. त्यासाठी तीन या संदर्भात आपण आपला ठराव टाका साहेब. हा विषय कुठला चाललाय तुम्ही अरे बोलताय विषय कुठला? का? समाज विकास बऱ्याच विषय. इथं बऱ्याच तुमचं कसं महिला आहे माहितीये सदस्य का? त्यांनाही बोलायचं या मॅडम, इथं कसं आहे संदर्भात. माहितीये का, प्रश्न विचारायला बंदी आहे. प्रश्न विचारायला बंदी आहे, पण तुम्ही माझा- टाका ना. पण मला प्रश्न सांगा. टाका तुम्ही. अरे पण मी बोलून अर्धा मिनिटं घेणार, मी काय करू शकतो? काय एकटा आहे? काय करू एक शकतो? प्रश्न काय करायचं? एकट्याचा सोडून द्यायचं. नाहीये पण तुम्ही अरे तुम्हाला नाही त्याच्यावर कारवाई करायची, करा नका. विषयावर बोला. बघा तुम्ही मॅडम, एकटे आता आहात म्हणून तुम्हाला तुम्ही बोलू ते देत अर्धा नाही का? मिनिटासाठी माझे 2 मिनिटं घेतली. विषयावर बोला तुम्ही. अरे या विषयावर आहे मॅडम, योजनांविषयी समाज बोला. विकासचा विषय आहे. या योजनांविषयी बोला तुम्ही. विषय ह्या मॅडम योजनांचा आहे ना. योजनांविषयीच बोलतो, हे समाज विकासच खातं आहे. मग समाज हे विकास ज्येष्ठ तो- एक वर्ष जो झालं, विषय तुम्ही घेताय तो त्याला वेगळा आहे टेंडर ना. काढता येत नाही, हाच विषय. पण विषय जो आयुक्तांना- घेताय तो वेगळा आयुक्तांना माहिती आहे. असावी आपण यासाठी मी बस बोललो. बाकी महिला सदस्यांना या योजनांविषयी बोलायचं आहे. मी मान्य करतो, सगळ्यांना बोलायला पाहिजे. फक्त माझा विषय मांडला मी, ठीक आहे, त्याच्या बाबतीत नोंद घ्यावी, एवढाच विषय. बाकी तुम्ही मला बोलून द्यायचं नसेल तर शांत बसतो, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. सरोज पाटील मॅडम. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त महोदय, सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्या, पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग. महापौर महोदया, आपल्या महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ही योजना. आज याच्यामध्ये 20 योजना आलेल्या आहेत खरोखर, आणि ह्याच्यातल्या या 3 योजना आहेत ना, त्या अगदी माझ्या जिव्हाळ्याच्या आहेत. खरं सांगू का तुम्हाला, जेव्हा मी आपला कोरोनाचा काळ होता त्यावेळेस अनेक महिलांना आपल्या योजना मिळत नव्हत्या. तर त्यावेळेस मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते. मी सन्माननीय आयुक्त महोदयांना देखील त्यावेळेस निवेदन दिलेलं होतं. पण त्याच्या अगोदर जो कोरोनाचा काळ होता त्यावेळेस माझ्याकडे एक 75 वर्षाची महिला महापौर महोदया आली होती आणि कोरोनामध्ये तिने सांगितलं माझ्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, पण माझा एक नातू अपंग होता, त्याचा पण सांभाळ करता करता त्याचा देखील मृत्यू झाला आणि मी आता एकटीच आहे म्हणे. मॅडम, मला तुमच्याकडे काही काम मिळेल का? अक्षरशः महापौर महोदय, माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती 75 वर्षाची महिला माझ्याजवळ काम मागत होती. त्यावेळेस मला असं वाटलं की आपण या नवी मुंबई शहरात राहतो, ही आपली श्रीमंत महानगरपालिका, आणि अशा वेळेस आपण अशा महिलांना मदत का करू शकत नाही? त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त माझ्या मते अभिजित बांगर साहेब होते. त्यावेळेस मी त्यांना तत्काळ एक पत्र घेऊन गेले. म्हटलं, साहेब, अशी एक महिला आहे, तिला मुलगा नाहीये आणि तिचं आता उदरनिर्वाहाचं साधन पण आहे. एक झोपडपट्टी एरियातली महिला होती, मी तिचं नाव घेऊ इच्छित नाही, पण मी तिचं एक उदाहरण देते. त्यावेळेस मी सरांना सांगितलं, म्हटलं की आपण आपल्या बजेटमध्ये अशी तरतूद करा की त्या अशा महिला ज्या 65 वर्षाच्या ज्या वर महिला आहेत, ज्या 70-75 कडे आलेल्या आहेत, त्या घरकाम करण्यासाठी उत्सुक आहेत, अशाही महिला आहेत की ज्यांची मुलं त्यांना बघत नाहीये. महापौर महोदय, हे आपल्याला देखील माहित असेल. आपण अशी किती उदाहरणं बघितलं, कारण आपण डाऊन टू लेवलला उतरून काम करतो त्यावेळेस या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात आणि हे मुद्दे आपण मांडतो. त्यावेळेस सरांनी मला सांगितलेलं, मॅडम, हे बजेटमध्ये घेतलं जाईल. म्हटलं, बजेटमध्ये घ्या, पण तत्काळ त्याची अंमलबजावणी करा. तर त्यावेळेस सरांनी मला सांगितलं, मॅडम, तसं घेता येत नाही, अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली पाहिजे आणि सभागृहाला तो अधिकार आहे, महासभेमध्ये तो विषय येऊन मंजूर झाला पाहिजे, तेव्हा आपण हे करू शकतो. पण महापौर महोदय, आज हा विषय सभागृहामध्ये आलेला आहे, त्यावेळेस ते बजेटमध्ये घेतलं होतं, त्यावेळेस देखील मी अभिनंदन करायला त्यांचं गेले होते. आणि आज बजेटमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की 60 वर्षाच्या ज्या वरच्या महिला आहेत, आज जो हा योजना क्रमांक 19 आलेला आहे,
60 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेला विधवा, निराधार, घटस्फोटित एकल महिला उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देण्याचा हा प्रस्ताव महापौर महोदय इथे आलेला आहे. खरोखर मी महिला बाल कल्याण समितीचे देखील मी आभार मानते की आपण तो विषय त्या महिला बाल कल्याण मध्ये घेतला आणि तिथे जी अनुदानाची रक्कम आहे ती 12,000 ऐवजी आपण 20 करण्यात यावी असं अनुमोदन देऊन ते 5 करून घेतलेलं आहे. खरोखर महिला बाल कल्याणचं देखील मी आभार मानते. आणि त्यानंतर बाकीचे जे विषय होते, जे आता हा एक विषय क्रमांक आहे 12, आर्थिक दुर्बल घटकातील दुर्धर आजार असणाऱ्या महिलांना, त्याच्यामध्ये HIV, कॅन्सर, अर्धांगवायू क्षयरोग, हृदयरोग, रक्तातील गंभीर आजार, मज्जारज्जूचे गंभीर आजार, किडनीचे गंभीर आजार याच्यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी मला वाटतं सन्माननीय आयुक्त महोदय आपल्याला देखील मी मागे पत्र दिलं होतं की असे जे आजार आहेत याच्यामध्ये तो एक आजार आहे आणि बचत गटांना अर्थसहाय्य देण्यासाठी त्याचप्रमाणे मी 3 विषय घेतलेले होते. अशामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जी तरतूद आहे ती मी आपल्याला 1 लाखापर्यंत करायला सांगितलेली होती आणि आपलं बचत गटाचं अनुदान बंद केलेलं होतं आणि बचत गटाला अर्थसहाय्य देण्यासाठी आपण 1 लाखाचं त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. पण मला वाटतं आपण ती द्यावी, कारण अनेक असे बचत गट आहे की जे काम करायला इच्छुक आहेत परंतु त्यांच्याकडे आता मध्ये अनुदान बंद केलं होतं त्यामुळे ते काही करू शकले नाही. तर आपण त्यांना देखील ते 1 लाखापर्यंतचं अनुदान द्यावं असं मी इथे सूचना मांडत आहे. माझ्या सूचनेचं आपण अनुमोदन द्यावं मॅडम. त्याचप्रमाणे आणखीन एक सूचना आहे माझी की जे हे दुर्धर आजार झालेले आपण बघतोय की आज नवी मुंबई शहरामध्ये अनेक महिलांना दुर्धर आजार झालेले आहेत, कॅन्सर सारखे पेशंट आहेत आणि किडनीचे आजार तर इतके फैलावलेले आहेत की काही विचारूच नका. पण ते आपण रक्कम करतो ती अतिशय तुटपुंजी आहे, तर तिथे देखील त्या महिलांसाठी 1 लाख रुपये तरतूद करावी असं मी एक सूचना मांडते. या दोन्ही सूचनांचं आपण अनुमोदन द्यावं मॅडम आणि मग मला बोलण्याची संधी द्यावी. सन्माननीय महापौर, सन्माननीय सर्व सभागृह, सरोज पाटील मॅडमनी जे सुचवलेले आहेत सूचना त्यास मी अनुमोदन देते. सन्माननीय महापौर मॅडम, ज्या मी सूचना मांडलेल्या त्या आपण कराव्या. आता तुम्ही बघाल की मी पत्रकार आपलं नवराष्ट्र आहे त्या पेपरमध्ये देखील ते विधवा महिलांना पेन्शन योजना चालू करण्यासाठी मागणी केलेली होती, कारण ठाण्याला विधवा महिलांसाठी पेन्शन स्कीम योजना चालू आहे तर त्यासाठी मी तेव्हा ती मागणी केली होती. परंतु खरोखर महापौर महोदया आज हा विषय जो सभागृहात आलेला आहे त्या माध्यमातून मी पत्रकारांचं देखील आभार मानते. पालिका प्रशासन त्यांनी देखील बातमी उचलून धरली होती, नवराष्ट्र पेपर यांनी देखील ती बातमी उचलून धरलेली, तर त्यांचंही पत्रकारांचं मी आभार मानते. आणि महापौर महोदया, आपण ज्या ह्या योजना आणल्या आहेत, ज्या वेळेस आपण ह्या योजना राबवतो त्या ह्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत. कारण आपण जे समूह संघटक नेमलेले आहेत महापालिकेच्या माध्यमातून ते घरोघरी जाऊन तिथे त्यांनी पाहणी केली पाहिजे. आता आपण ही जी विधवा महिलांची योजना आणलेली आहे तर खरी गरज याची स्लम एरियामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी एरियासारख्यामध्ये खूप अशा अनेक ज्येष्ठ नागरिक ज्या विधवा महिला आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना खरोखर अशा पैशाची गरज आहे की ज्यांना मुलं बाळा बघत नाहीयेत, मग त्यांना स्वतः काहीतरी कामधंदा करावा लागत आहे. मग आपले हे नवी मुंबई महानगरपालिका, श्रीमंत महानगरपालिका म्हणतो, सभागृह नेते कुठेतरी यांच्या प्रती आपण जागरूक राहिलं पाहिजे, त्यांना ह्या योजनेचा लाभ झाला पाहिजे अशी मी आपल्या महापौर महोदय आपल्या माध्यमातून आयुक्तांना देखील विनंती करते की ह्या आज 20 योजना आपण आणलेल्या आहेत, खूप छान योजना आहेत, परंतु खरोखर ह्या लोकांपर्यंत पोहोचतात का? आज तुम्ही एक जी योजना आपण बघितलेली आहे अर्थसहाय्य विधवा महिलांसाठी, तर त्याच्यामध्ये आपण अटी शर्ती टाकलेल्या आहेत. तर खरोखर ते मगाशी म्हणाले की उत्पन्नाच्या दाखल्याची आहेत. जी 75 वर्षाची महिला आहे महापौर महोदया, ती उत्पन्नाचा दाखला आणायला कुठे जाणार? बिचारी आधीच
तिला पैशाची कमतरता. आणि तुम्ही जर बघाल हे उत्पन्नाचे दाखले आणायचे असतील तर साधारण 300 ते 400 रुपये जे मधले कोण आणून देणारे असतात ते घेतात. त्यामुळे हा उगाचच भुर्दंड कशाला तिला. तर मला वाटतं महापौर महोदया, आपल्या माध्यमातून मी आयुक्तांना विनंती करते की कुठेतरी उत्पन्नाच्या दाखल्याची अट आहे, निदान ह्या योजनेसाठी तरी ज्या ज्येष्ठ महिला आहेत त्या जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी तरी कुठेतरी ही अट शिथिल करण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करते. आणि खरोखर या सगळ्या योजना आणलेल्या आहेत खूप खूप चांगल्या आहेत महापौर महोदया, आणि याची अंमलबजावणी हवी हाच माझा हेतू आहे. आणि आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सांगळे मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, पत्रकार बंधू आणि अधिकारी वर्ग, मला एक प्रश्न असा विचारायचा होता की जो महिला बचत गटामध्ये आपण साहित्य पुरवत आहोत त्यांना काम करण्यासाठी किंवा काय, जसा घरघंटीचा विषय आला तर त्याच्यामध्ये आपण फूड मेकिंग मशीन म्हणजे जसं की बऱ्याच महिला बचत गट खानावळ चालवतात, म्हणजे चपाती मेकिंग असेल, भाकरी बनवण्याची मशीन असेल किंवा वाळवणीचे पदार्थ पण बनवतात, तर त्याच्यासाठी ते मशीन पण उपलब्ध होणार आहेत का? त्याच्यामध्ये ते आहे का? आपण आरटीमध्ये टाकलेलं आहे, मला वाटतं की चपाती मेकर त्याच्यामध्ये आहे. आणि वाळवणीचे पदार्थ अनेक महिला बचत गट बनवतात, कारण एक्झिबिशन असो किंवा काय त्याच्यातून त्यांना खूप फायदा होतो, तर ते पण मशीन उपलब्ध होते का? कॅटरिंग, संच आणि भाकरी बनवण्याची मशीन ऑलरेडी आहे, इन्क्लूड येते ना. धन्यवाद मॅडम बोलण्याची संधी दिल्याबद्दल. सन्माननीय जगदीश गवतेजी. सन्माननीय महापौर, सन्माननीय सर्व सभागृह, प्रेक्षक वर्ग, विषय क्रमांक 19 वर बोलत असताना माझ्या 2 छोट्याशा सूचना आहेत. एक तर शिष्यवृत्तीची योजना आहे, त्याची सुतार मॅडम यांनी सांगितलेलं आहे की जी पर्सेंटेजची अट आहे ती 65% पूर्वीप्रमाणे करण्यात यावी, ती सूचना आहे. त्याचबरोबर जी 13 नंबरची योजना आहे, आर्थिकदृष्ट्या घटकातील दुर्धर आजार असणाऱ्या महिलांना अर्थसहाय्य करणे, त्यामध्ये गॉल ब्लॅडर स्टोन, पित्ताशयाचे जे खडे आहेत ते आजार आता खूप जास्त प्रमाणात उद्भवायला लागलेत, तर ती योजना याच्यामध्ये नाही आहे, तर त्याचा याच्यामध्ये समावेश करावा अशी माझी सूचना आहे. आणि त्याचबरोबर आपण महिलांसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्यांना अर्थसहाय्य आपण करतो बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी, तर त्यांना आपण व्यासपीठ सुद्धा उपलब्ध करून द्यावं, त्यांना आपण प्रशिक्षण देतो, त्यांना अर्थसहाय्य देतो, परंतु खरा विषय मार्केटिंगचा. महिला प्रोडक्शन करतात परंतु तो माल विकायचा कुठे? जर आपण त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिला, तर समजा दिवाळी येणार आहे, दिवाळीमध्ये 8 दिवसाचं प्रदर्शन आपण सिडको एक्झिबिशनमध्ये भरवलं आणि तिथे आपल्या नवी मुंबईतल्या व्यावसायिकांना बोलवलं, PMC मार्केटल्या व्यापाऱ्यांना बोलवलं की आमच्या महिला हे उत्पादन करत आहेत आणि हा माल आपण त्यांच्याकडनं घ्यावा, त्यांना या ऑर्डर द्यावा, तर आपण जे त्यांच्यासाठी आपण जे करत आहोत त्याचं साफल्य होईल असं मला वाटतं. ही माझी सूचना आहे, तर ती विचारात घेण्यात यावी. सन्माननीय भारती पाटील मॅडम अनुमोदन. ती आजार जगदीश गवते यांनी ज्या सूचना मांडल्यात त्याला मी अनुमोदन देते. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सर्व सन्माननीय सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू. महापौर महोदय, समाज विकास विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या योजना दरवर्षीच येत असतात, त्याचबरोबर यावर्षी सुद्धा खूप चांगल्या योजना यावेळेला आपल्या माध्यमातून आलेल्या आहेत. विशेष सांगायचं म्हणजे सर्वच योजनांवरती इथे चर्चा होत आहे. 2 योजनांबद्दल मला या ठिकाणी बोलायचं आहे. आर्थिक दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरण करणे यासाठीची ही जी योजना आहे त्याच्यामध्ये खरं म्हटलं तर महापौर महोदय आणि आयुक्त साहेब खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ घेण्यात यावा, शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी ही योजना आणलेली आहे. आणि माझ्या विभागामध्ये अल्प उत्पन्न गटातील समुदाय जास्त संख्येने राहत असतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येत नाही किंवा तेवढा दर्जा त्यांना मेंटेन करता येत नाही. त्यामुळे आपण जी 75% अट आणलेली आहे हे कुठेतरी याचा नक्कीच विचार करणं आवश्यक आहे. गेल्या वेळेपर्यंत 65% अट होती, पण 65पेक्षा वाढवायचे असतील तर डायरेक्ट 10% म्हणजे थोडेसे जास्त वाटतात असं मला वाटतं, तर त्याचा कृपया विचार करण्यात यावा. त्याबरोबर साहेब या ठिकाणी मला फक्त क्लॅरिफिकेशन हवं होतं की खाली म्हटलं की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी
होण्यासाठी स्वतः लाभार्थ्याचे ठाणे जिल्हा बँकेत खाते असणे आवश्यक राहील. तर ही ठाणे जिल्हा बँकेची अट साहेब समजली नाही, कारण मला आठवतं की माझ्या प्रभागामध्ये किंवा त्या ठिकाणी नॅशनलाइज बँकेमध्ये म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं असणं हे अनिवार्य होतं आणि त्या प्रकारे विद्यार्थ्यांनी सुद्धा सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये त्यांची खाती उघडलेली होती. पण आता जर आपण नवीन बँक सुचवली तर परत त्यांना नवीन बँकेमध्ये खाती उघडावी लागतील का, याबद्दल थोडंसं आपण क्लॅरिफिकेशन केलं तर ते जास्त बरं पडेल. कारण काय होतं साहेब, जेव्हा या योजना येतात तेव्हा सगळीकडेच ती खाती खोलली जातात आणि मग त्याच्यामध्ये ते तेवढं सोपं पडत नाही. म्हणजे सगळ्या बँकांमध्ये तेच कामं चालू असतात आणि हीच बँक असं का, म्हणजे काय त्याच्यात विशेष हेतू असेल तर ते सांगावा. दुसरं मला महापौर महोदय, महिला या योजना क्रमांक 12 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास पत्नीस एक रकमी अनुदान देणे, ही रक्कम आतापर्यंत 25,000 होती, ती यावेळेला 50,000 केलेली आहे. त्यासाठी मी मनापासून आपले आभार मानते. आम्ही देखील ही मागणी केली होती. 25,000 म्हणजे आत्ताच्या वेळेला ही फारच तुटपुंजी रक्कम आहे, तर त्यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते. आणि दुसरं मला सांगायचं होतं महापौर महोदया की आपण ज्या काही योजना याच्यामध्ये राबवल्या जातो तर कितीतरी वेळेला जास्त संख्येने उपलब्ध नसतात कॅन्डिडेट्स, त्यामुळे त्या योजना यशस्वी होत नाहीत. प्रशिक्षणाच्या म्हणा, कम्प्युटरच्या, तर त्याच्यामध्ये किती विद्यार्थी असतील किंवा किती मुली असतील त्यांच्या असतील, म्हणजे 5 जणी जरी असतील तरी आपण कम्प्युटर क्लासेस करू शकू का, याबद्दल काहीच माहिती नसतं. कितीतरी वेळा हे होतच नाही. गेल्या वेळेला महापौर महोदय आणि आयुक्त साहेब मशीनच्या बाबतीमध्ये आधी सांगण्यात आलं होतं की पहिल्यांदा तुम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर पालिकेतर्फे मशीन देण्यात येईल तुम्हाला, असं कळवलेलं आणि त्याची 50% रक्कम दिली जाईल. नंतर असं सांगण्यात आलं की मशीन स्वतः खरेदी करायची आहे, शिलाई मशीन, आणि त्याचं GSTचं बिल द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे 50% रक्कमेचं वितरण करता येईल. पण यामध्ये पहिल्यांदा जे सांगितलं आणि नंतर जे सांगण्यात आलं त्याच्यामध्ये फार मोठी तफावत होती. त्याबद्दल एक क्लॅरिफिकेशन मिळालं असतं तर बरं झालं असतं. आणि दुसरं महापौरमध्ये मला विचारायचं होतं की ज्या महिलांनी त्यावेळेला प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्या या तफावत असल्यामुळे किंवा कन्फ्युजनमुळे ज्यांनी पुढे काही करू शकलं नाही, तर त्यांना आपण या वर्षाच्या मध्ये पात्र ठरवाल का त्यांना परत या वर्षी 26-27 साठी परत आता प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि परत हे सर्व प्रोसिजर करावं लागेल का, याची सुद्धा मला माहिती देण्यात यावी, एवढीच मी विनंती करते. धन्यवाद. सन्माननीय महापौरमध्ये अजून एक मुद्दा मांडायचा होता, तो म्हणजे योजना क्रमांक 10 मध्ये अनाथ मुलींच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य देणे ही एक चांगली योजना आणलेली आहे. याच्यामध्ये प्रति लाभार्थी 65,000 अशी रक्कम लिहिलेली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य लिहिलेले आहे. पण आपण नवी मुंबई शहरातील एकूण किती मुलींना देणार आहोत, म्हणजे 25 आहेत, 50, 100 किती, त्याचा आकडा इथे लिहिलेला गेलेला नाही. तर याबाबत काही स्पष्टीकरण मिळालं असतं तर बरं झालं असतं, एवढंच मी म्हणते. मला बोलण्याची संधी दिली. सन्माननीय सोनवणे मॅडम. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, सन्माननीय पत्रकार बंधू आणि प्रेक्षक वर्ग, सन्माननीय महापौर महोदया, समाज विकास विभाग महिला बाल कल्याण घटकातील कल्याणकारी योजना खरोखर दरवर्षीप्रमाणे आताही या योजना खूप छान आणलेल्या आहेत आणि अत्यंत गरज असलेली म्हणजे ही कॉलम क्रमांक 19 ज्येष्ठ महिला आहेत. कारण आतापर्यंत काय व्हायचं, आपण तरुण महिलांना प्रशिक्षण वगैरे, महिला असतील मुली असतील, प्रशिक्षण द्यायचं, प्रशिक्षणातून त्यांनी काही व्यवसाय करायचा, व्यवसाय करणाऱ्या बचत गटातल्या महिलांना अनुदान द्यायचं. आतापर्यंत अशा योजना आपण राबवत आलो महानगरपालिकेच्या माध्यमातून. पण आता जे 60 वर्षावरती ज्या महिला आहेत त्यांना जे आपण जी योजना आणली आहे, खरोखर महिला बाल कल्याण कमिटी आणि सामाजिक विकास महिला बाल कल्याण यांचं मी खरोखर कल्याणकारी योजना ज्या ही आहे, खरोखर मी सभागृहाच्या वतीने, आमच्या महिलांच्या वतीने मी
आभार मानते, कारण ज्या ज्येष्ठ महिला आहेत त्या वारंवार आम्हाला विचारणा करायच्या की तरुण महिलांसाठी प्रशिक्षण दिलं जातं, व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य दिलं जातं, पण आम्ही विधवा महिला आम्हाला म्हणजे घरात कोणी कर्ता पुरुष नसेल तर आम्ही काय करायचं ही विचारणा वारंवार व्हायची. तर त्या महिलांचं आपण खरोखर समाधान केलं आहे, म्हणून मी आपले खरोखर आभार मानते. आणि आतापर्यंत जे कर्ता पुरुषाचं निधन होईल तेव्हा त्या महिलेला 25,000च्या ऐवजी 50,000ची ही योजना आली, खरोखर अत्यंत गरजेची होती आणि त्यासाठी मी आभार मानते. आणि आपण आतापर्यंत 2 किलोमीटर अंतरावर जे राहणारी, शाळेपासून 2 किलोमीटर अंतरावर जे राहणारी मुलं होती त्यांना आपण सायकल वाटप करायचो. मग ती योजना आता ह्यामध्ये मला कुठे दिसली नाही, म्हणून मला हा प्रश्न मॅडम मी विचारते. ती सायकल योजना आपण बंद केली आहे की देणार नाही आहे याचं जरा स्पष्टीकरण द्यावं. आणि खरोखर या ज्या योजना आणल्या आहेत खूप समाधानकारक आहेत आणि ज्यांनी सूचना याच्यामध्ये केल्या आहेत त्या सूचनेला मी अनुमोदन देते आणि बोलू दिल्याबद्दल धन्यवाद. तेवढं सायकलचं ह्याच्यामध्ये काय नाही ते मला आपण आपल्या नवी मुंबई शाळेत ज्या शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना NMTच्या बसेसमधून मोफत प्रवास म्हणजे शाळेपर्यंतचा त्यांना हे केलेला आहे, त्याच्यामुळे ती सायकलची योजना आपण नाही घेतलेली. धन्यवाद. सन्माननीय किशोर पाटकर. सन्माननीय महापौर साहेब, मॅडम, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय सर्व सदस्य, आपण ह्या ज्या योजना आणल्या त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद देतो. मला सूचना मांडायची आहे. इकडे जसे आपण त्या लोकांना मशीन्स वाटणार आहोत, मागच्या वेळेला मी माझ्या इथल्या महिलेला ती चक्कीची दिली होती मशीन, ती मशीन दिली होती त्या महिलाला, तिने मला आभार मानले. दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसातच त्या महिलेकडनं ज्या कॉन्ट्रॅक्टरने सप्लाय केलेला त्याचा माणूस येऊन तिला अर्ध्या किमतीत पैसे देऊन परत विकत घेऊन गेला. तर माझी अशी सूचना असेल की आपण जे कोणते यंत्र सामुग्री त्यांना देणार त्याच्यावरती चेसिस नंबर आणि त्याचे नंबर टाकून घ्या, जेणेकरून हे जे असे परत विकत घेऊन जातात ते करता येणार नाही आणि त्या मशीनचा जो उपयोग आहे तो नीट तशा झाला पाहिजे. त्याचा परत दुसऱ्या महिलांना वाटता आला नाही पाहिजे, त्याला नवीन मशीन गेली पाहिजे. ह्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी त्यांना वाटलेल्या सर्व याचा चेसिस नंबर लिहून ठेवावा. धन्यवाद. सन्माननीय सदस्य किशोर पाटकर साहेबांनी जो सूचना मांडली त्याला मी अनुमोदन देत आहे. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य उपमहापौर महोदय, सन्मान्य आयुक्त महोदय, सन्मान्य सचिव महोदय, सर्व अधिकारी वर्ग, सन्मान्य नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधू, मी अगदी मनापासून धन्यवाद देतो. महापौर महोदय, आपल्याला बऱ्याच वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक योजना या ठिकाणी या पटलावर मंजुरी करता आलेल्या आहेत. या योजनेच्या अंतर्गत बऱ्याचशा माझ्या माता भगिनींनी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये बदल व्हावा यामध्ये सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. माधुरी सुतार मॅडमनी विस्तृतपणे अगदी अभ्यासपूर्ण या ठिकाणी, त्याचबरोबर सरोज पाटील यांनी सुद्धा म्हणजे महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, त्याचबरोबर महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थात श्रीमंत महानगरपालिकेला शोभेल साजेल असं काम या ठिकाणी व्हावं या प्रतीक्षेत सगळी मंडळी आहेत. या चर्चेवरून हे दिसून येतं. परंतु काही गोष्टी, काही उणिवा निश्चित स्वरूपात आहेत त्या दूर केल्या गेल्या पाहिजेत. त्यात सगळ्या अर्थात सगळ्यांनी उत्पन्नाच्या बाबतीत या ठिकाणी आमचे देसाई साहेबांनी बोलून निघून गेलेले आहेत, परंतु ऐकण्याची क्षमता पण ठेवायला पाहिजे माणूस बोलल्यानंतर. कारण या ठिकाणी तुमच्या सूचना ह्या अंतर्भाव झाल्या पाहिजेत, त्या सूचनेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सभागृहात दखल घेतली पाहिजे. परंतु काही मंडळी आहेत असो. या ठिकाणी महापौरमध्ये आपल्यामध्ये आयुक्तांना विनंती करेन, उत्पन्नाची अट आपण 8 लाखावर नेली आहे आणि 40 मध्ये आम्हाला उपचार घ्यायचे असेल तर 3 लाखाची अट दिली. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला खरंच गरज आहे. त्या ठिकाणी आम्हाला 3 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर तुम्ही त्या आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार नाही. आमच्याच हॉस्पिटलमध्ये आम्हाला थांबवलं जातं आणि या ठिकाणी 66,000 ज्याला महिन्याला उत्पन्न आहे, 66,000 आपल्या 8 लाखाच्या अनुषंगानं, त्याला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे तुम्ही उत्पन्नाची अट शिथिल करून टाका, उत्पन्नाची अट ठेवूच नका.
कुठेतरी आम्हाला वेगळी दिशा दाखवायची आणि कुठेतरी वेगळ्या दिशेला घेऊन जायचं. सरळ सरळ सांगा, पिवळा कार्ड आणि भगवत केसरी कार्ड ज्याच्याकडे असेल त्याला या योजनेचा लाभ मिळेल. या ठिकाणी उत्पन्न दाखला आमच्या माता भगिनींना काढायला खूप त्रास होतो. पैसे दिलेलं सगळं काय होतं, पैसे नाहीत म्हणून आपण ही योजना राबवतो. त्यामुळे पैशाविना ही फरफड या ठिकाणी थांबली गेली पाहिजे, हीच भावना या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेला आली. तर ही सगळ्यात महत्वाची अट आहे. त्या या ठिकाणी आपण ॲफिडेव्हिट घेतो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आणि 40ला आम्हाला 3 लाखाचं उत्पन्न आम्ही आणतो. ही गरज आहे आम्हाला, कारण त्या गरजेतून जायचं आहे, यात्रेतून प्रवास करायचा आहे. तर त्या सगळ्या गोष्टी त्या पूर्तता करण्यासाठी पैसा हा उभा करावाच लागतो आणि करताना दमछाक होतेच होते, परंतु योजनेचा लाभ सहज मिळतो ना. मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी उपाययोजना या ठिकाणी या उत्पन्नाच्या संदर्भात दखल या निमित्तानं घ्यावी. त्याचबरोबर ही जी आमची समूह संघटक जे आहेत हे पूर्वी 100च्या स्पीडने पळत होती, म्हणजे इतकी जोरात काम करत होती ही सगळी मंडळी. पण ज्या वेळेला ही कायमस्वरूपी झाली त्या दिवसापासून यांची गती मंदावली. ती 40च्या स्पीडवर आली. महापौर महोदय ही दखल घ्या. कुठल्याही नगरसेवकाच्या कार्यालयामध्ये कसल्याही प्रकारची उपाययोजना किंवा काय म्हणजे या पूर्तता होण्याकरता समूह संघटक जायलाच पाहिजेत, कारण हे समाजाचं दायित्व निभवण्यासाठी आम्ही सगळे या सभागृहात आलेलो आहे. आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये समन्वय हा असला पाहिजे, तुमच्यामध्ये नाही. हे समूह संघटकच फार महत्वाचे आहेत. हे योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत आणि या काम करताना त्यांनी या ठिकाणी नगरसेवकांना विश्वासात घेतलंच पाहिजे. हे कोणी घरचं काम करत नाही, लोकांचं काम करतोय. लोकांपर्यंत योजना पोहोचवली पाहिजे. माझा दुसरा एक आरोप आहे, समाज विकासाकडे शासनाच्या योजना सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं या समाज विकासाच्या माध्यमातून राबवल्या गेल्या पाहिजे. मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अयोध्येची तीर्थयात्रा केली. यावेळी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत. यात्रा काल गेली पण आम्हाला त्याची दखलच नाही, कोणीच घेतली नाही. मी 100 माझ्या विभागातले 100 ज्येष्ठ नागरिक पाठवले, बस मागितली पण मला दिली गेली नाही, कारण त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती नाही. शासनाच्या सुद्धा या ठिकाणी योजना या ठिकाणी समाज विकासाने राबवला पाहिजे. मी प्रत्येकाला फोन केलं होतं की मागच्या वेळेला आम्हाला बस मिळाल्या होत्या ज्येष्ठ नागरिकांना दादरला सोडण्याकरता, पण आज आम्हाला 100 ज्येष्ठ नागरिकांना दादरला बस घेऊन जायचंय तीर्थयात्रेकरता. शासनाची योजना, घरची नाही, वैयक्तिक नाही, शासनाच्या योजनेकरता आपण सगळ्या उपाययोजना करतो, परंतु या समाज विकास खात्याचा जो कोणी उपायुक्त आहे त्याला याची कल्पनाच नाही. त्यांनाच कल्पना नाही तर ते समूह संघटकांना काय देणार, काय प्रचार करणार, काय योजना लोकांपर्यंत पोहोचणार. या ठिकाणी फक्त नवी मुंबईतून 100 ज्येष्ठ नागरिक गेले, तेही माझ्या प्रभागातले. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे आपल्या लोकांनी राबवली पाहिजे. ही कोणाचं वैयक्तिक काम नाही आहे. बौद्धगया गेली काल यात्रा, महाराष्ट्र नवी मुंबई करता ठाण्याकरता ती यात्रा होती. कोणालाच कल्पना नाही. हे कल्पना देण्याचं काम, हे समन्वय ठेवायचं काम समन्वयकाचं आहे. ते काम या ठिकाणी प्रभावीपणे राबवलं गेलं पाहिजे, या मताचा मी आहे. या ठिकाणी विस्तृतपणे सगळ्यांनी आपल्या भावना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. जसं या ठिकाणी अजून एक मुद्दा मला या ठिकाणी महापौर महोदया मांडायचा आहे. आज एका महिलेला आपण, जिचा पतीचं निधन झालंय, तिला एक साहित्य आज आपण दिलं. त्याची सर्टन लाईफ 1-2 वर्ष 3 वर्ष मेंटेनन्सची होती, ती संपली. मग तुला पुन्हा योजनेचा लाभ मिळेल का किंवा देता येईल का, हा माझा प्रश्न आहे. कारण तुमची जे आम्ही ते योजना राबवलेत, कांडप मशीन असू दे, त्या चक्की असू दे, या ज्या यंत्र आहेत हे कधी ना कधीतरी बंद पडतंच, कधी ना कधीतरी बंद पडतंच. आणि ज्यांच्याकडून आपण विकत घेतलं ते मेंटेनन्सला येत नाहीत, ते हात वर करतात, वॉरंटी गॅरंटी पिरियड संपली. मग पुन्हा तोच प्रवास आणि पुन्हा तीच यातना. त्यामुळे माझी मागणी आहे महापौरमध्ये आपल्या माध्यमातून, ह्या योजना एकदाच राबवल्या जाणार आहेत का, एकदाच त्याचा लाभ मिळणार आहे का. शिष्यवृत्ती मी समजू शकतो की दरवर्षी ती मिळायला पाहिजे, परंतु यंत्र किंवा ते जी काय जे साधनं आपण देणार आहेत ती उपजीविकेचे साधन असणार आहे. मग ते खंड पडता कामा नये.
आता श्रीमंत महानगरपालिका बोलली की तर शोभेल साजेल असं काम निश्चित स्वरूपात झालं पाहिजे. त्यामुळे ही सुद्धा दखल या ठिकाणी महापौर महोदय आपण या ठिकाणी घ्यावी आणि भविष्यामध्ये असे काही तक्रारी येतील तर त्याचं निवारण सुद्धा झालं पाहिजे, त्याचं सॅटिस्फाय सुद्धा झालं पाहिजे, तरच आपण जे काम करतो त्याचं फळ आपल्याला मिळेल. आणि फळाच्या अपेक्षेने आपण काम करत नसलो तरी काय उणीवा या ठिकाणी निश्चित स्वरूपात दूर झाल्या पाहिजे. चांगल्या योजना आहेत, चांगल्या योजना चांगल्याप्रमाणे प्रभावीपणे या ठिकाणी राबवल्या गेल्या पाहिजे. चांगल्या दर्जाची साहित्य दिलं पाहिजे. जसं किशोर पाटकर साहेबांनी एक उदाहरण दिलं, आज एखादं साहित्य दिलं, उद्या त्या महिलेने विकलं तर त्याचे सुद्धा या ठिकाणी चाचपणी झाली पाहिजे की खरंच आपल्या लोकांनी त्याचा उपयोग दुरुपयोग केलाय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून हे समूह संघटक फार महत्वाचे आहेत. यांच्या कामाला प्रोत्साहन देण्याकरता यांचे कान टोचावेच लागतील तर ह्या योजना प्रभावीपणे राबतील. धन्यवाद महापौर महोदय. सन्माननीय नेत्रा शिर्के मॅडम. सन्मान्य महापौर महोदया, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य उपमहापौर साहेब, सर्व सन्मान्य सदस्य, आज महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून ह्या ज्या दुर्बल घटकांकरिता कल्याणकारी योजनांचा जो प्रस्ताव आलेला आहे, मला वाटतं खूपच मी अभिनंदन करू इच्छिते सभापती महोदया सलुजा सुतार मॅडमचं आणि तसेच महिला बाल कल्याण समितीचं की त्यांनी ह्याच्यावर खूपच विचारपूर्वक त्यांनी हा प्रस्ताव आणलेला आहे आणि सगळ्या योजना अगदी आजच्या गरजेच्या ज्या असतात महिलांसाठी त्या सगळ्या आहेत. प्रशिक्षण पण त्यांनी तसेच प्लॅन केलेले आहेत आणि म्हणून खूप विचारपूर्वक हे आणलेलं आहे, त्यांचं अभिनंदन. त्याचबरोबर सगळ्या सदस्यांनी खूप छान सूचना मांडलेल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपल्याला करायचीच आहे. कारण काय सगळे तळागाळातल्या महिलांबरोबर आम्ही सगळेच काम करत असतो आणि म्हणून आम्हाला माहिती आहे त्यांची गरज काय असते. आणि मला वाटतं महिला बाल कल्याण समिती एकच समिती आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही महिलांपर्यंत डायरेक्टली पोहोचू शकतो. कारण अदरवाईज जर का महानगरपालिकेशी आणि जनतेचा जो एक कनेक्ट जो असतो तो ह्या योजनांच्या माध्यमातूनच होत असतो असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या समितीचं जे काम आहे आणि या समितीच्या योजना आहेत त्याच्यासाठी सगळ्या आपल्या शहरातल्या महिला ज्या आहेत त्या वाट बघत असतात की कधी योजना येतात आणि कधी आम्ही त्यांचा लाभ घेऊ शकतो. तर मला वाटतं ह्या सगळ्या सूचना ज्या सगळ्यांनी केलेल्या आहेत, सुधारणा पण काही सुचवलेल्या आहेत, या खूप छान आहेत. आणि म्हणून मी अशी विनंती करते की ह्या सभागृहाच्या माध्यमातून महापौर मॅडम आपण पण एक महिला आहात आणि आपल्यालाही माहिती आहे की ह्याची किती गरज आहे. तर सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला आम्ही जर का ह्याच्यासाठी प्राधिकृत केलं की जे काही सूचना आज आलेल्या आहेत, सुधारणा ज्या झालेल्या आहेत त्याच्यावर आपण पूर्ण विचार करून त्या सगळ्यांचं त्याच्यावरती कसं काय ती अंमलबजावणी सूचनांसहित या योजनांची करू शकतो. तर आम्ही सभागृह म्हणून आपल्याला प्राधिकृत करतो की हा निर्णय आपण घ्यावा आणि ह्याच्यावरती पुढे अंमलबजावणी करण्याच्या आधी ह्याच्यामधल्या सगळ्या काही सगळ्यांनी सुचवलेल्या सूचना आणि सुधारणा आहेत त्या कशा काय त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो ते आपण बघावं एवढीच आपल्याला विनंती करते. धन्यवाद. सन्माननीय सदस्य प्रीती भगत मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त तसेच सन्माननीय सर्व सदस्य. भगत मॅडम एक मिनिट जरा त्यांना. सन्मान्य सदस्य नेत्रा शिर्के मॅडम यांनी ज्या सूचना मांडल्या त्यास मी अनुमोदन देत आहे. सन्माननीय पत्रकार परिषद, मी आज इथे सांगू इच्छिते की महिलांसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत खरंच म्हणजे आज किती वर्ष महिला वाट बघतायत की ह्या योजना आता पुन्हा कधी येणार. तर माझं असं म्हणणं आहे की आपण मॅडम ज्या शिक्षणासाठी MBBS किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त प्रथम 100 विद्यार्थी, तर नवी मुंबईची लोकसंख्या पाहता 100 हे खूप कमी आहे. तसंच मी आणखी म्हणेन की पुढे आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1000 विद्यार्थी म्हणजे थोडं ह्यात काहीतरी वाढ करावी. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी आपण या सर्व योजना राबवतोच आहेत. तर महिलांच्या आरोग्यासाठी योगा किंवा इतर काही म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जर आपण केलेलेच आहे पण त्यांच्या आरोग्याची काळजी घेता अशा काही योजनांचं त्यामध्ये ॲड करावी जेणेकरून महिलांना त्या योजनांचा फायदा होईल. तसेच बचत गटांना अर्थसहाय्य करताना आता म्हणजे कमीत कमी मर्यादा असते की सदस्य 9 किंवा 10 असतात पण त्यातल्या जर 5 महिला काम करणाऱ्या असतील वेगवेगळ्या तर त्या प्रत्येक गटाला मिळेल की कसं ह्याचं जरा सविस्तर कळवावं. धन्यवाद. सन्माननीय सभापती सरोजा मॅडम. सन्मान्य महापौर मॅडम, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सर्व सदस्य,
आज महिला बालकल्याण घटकांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी प्रस्ताव आलेला असताना सर्व सन्मान्य सदस्यांनी विविध सूचनांसह सूचना याच्यात मांडलेल्या आहेत. महिला बालकल्याण समितीच्या सभेमध्ये विविध ह्या प्रस्तावावर उपसूचनाही करण्यात आल्या. त्यामध्ये 60 वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या विधवा घटस्फोटित एकल महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देण्याचा 12,000 ऐवजी 20,000 करण्यात आले आणि तसंच ती संख्या 60 वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या विधवा घटस्फोटित महिलांना न देता त्या 60 वर्ष खालील 50 वर्ष वयापर्यंतच्या ज्या विधवा निराधार महिला असतील त्यांनाही देण्यात यावं, ही उपसूचना मांडण्यात आली होती. कारण त्यांनाही त्याचा लाभ व्हावा. कारण काही महिला एकल महिला ज्या असतात त्यांना खरोखरच घटस्फोटित असतील किंवा विधवा असतील त्यांना आपल्या लहान मुलांना सांभाळताना खूप अडचण होत असते. तसेच विविध प्रशिक्षणाच्या मध्ये विविध प्रशिक्षण ॲड करताना ज्वेलरी मेकिंगचं प्रशिक्षण नव्हतं, ते ज्वेलरी मेकिंग आणि ब्रॉज मेकिंगचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये उपसूचनेद्वारे ॲड करण्यात आलेलं आहे. आणि मी अजूनही याच्यामध्ये एक सूचना मांडू इच्छिते की महिलांसाठी आजचा योगा क्लासेस हे नव्याने ॲड करण्यात यावे. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज महिला साठी पण हे योगा क्लासेस आपण अत्यंत गरजेचे आहेत. कारण महिलां जर त्यांचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर आज ते आपल्या कुटुंबाला किंवा समाजाला सांभाळण्यासाठी सक्षम होऊ शकतात. त्यासाठी महिलांसाठी महिला बालकल्याण समिती अंतर्गत विविध प्रशिक्षणांमध्ये योगा क्लासेसही घेण्यात यावे अशी मी सूचना मांडत आहे. तसेच माधुरी सुतार मॅडमनी मांडलेल्या तृतीयपंथी प्रशिक्षण आणि देय विक्रिय महिलांसाठी प्रशिक्षणामध्ये हे जे प्रशिक्षण आपण सगळ्या आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना जे देणार आहोत तेच सर्व प्रकारचं प्रशिक्षण, त्यापैकी कोणतं प्रशिक्षण ते घेऊ इच्छितात ते प्रशिक्षण देऊन त्यांनाही सक्षम करून त्यांना आपल्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न महिला बालकल्याण समितीच्या अंतर्गत करणार आहोत. तसेच सन्मान्य देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिवणकाम हा जो प्रशिक्षणामध्ये आहे त्याच्यामध्ये आम्ही प्राधान्याने जो गणवेश साठी जे प्रशिक्षण गणवेश शिवण्याचं प्रशिक्षणही आम्ही त्याच्यामध्ये विशेष देण्याचं आम्ही प्रायोजिले आहे. कारण जो प्रस्ताव गणवेश साठी आला होता शाळेचा तर तो त्याच्यामध्ये समावेश करण्यात यावा, जेणेकरून ज्या महिला ह्या शिवणकामाच्या अंतर्गत जे प्रशिक्षण घेतील त्यांना त्या सक्षम होऊन आपल्याला तसा गट बनवता येईल आणि त्या गटामार्फत भविष्यामध्ये आपल्याला ते जर सक्षम असतील तर त्यांना आपण गणवेश बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपण त्यांना देऊ शकतो. तसेच सरोज पाटील मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाचा दाखला हा मॅडम आवश्यक आहे. कारण आपण उत्पन्न हे 8 लाखापर्यंत केलेलं आहे. त्याच्यामुळे सरसकट आपल्याला सगळ्यांना जर देण्याचं झालं तर आपल्याला आपले जे मूळ लाभार्थी आहेत, जे गरीब आहेत, आर्थिक दुर्बल घटकातील असतील ते ह्या प्रशिक्षण असतील किंवा विविध योजनांच्या अंतर्गत राहू नये त्यासाठी त्यांना देण्यासाठी आपण ही उत्पन्नाच्या दाखल्याची अट ही आवश्यक आहे. कारण आज आर्थिक दुर्बल घटकातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक सबलीकरण करण्यासाठी आपण हे विविध प्रकारच्या योजना आपण आज राबवत आहोत. जगदीश गवते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मार्केटिंगसाठी आपण सन्मान्य महापौर मॅडम प्रदर्शन वर्षातून 2दा ते 3दा आपण प्रदर्शन घेण्याचं आयोजिलेलं आहे आणि त्याची तयारी आपल्या महिला बालकल्याण समितीच्या अंतर्गत चालू केलेली आहे. आणि ऑगस्टमध्ये मोठा बचत गटाचा मेळावा त्याच्या माध्यमातून आपल्या विष्णुदास भावेमध्ये घेण्याचं आयोजिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या महिला बालकल्याण समितीच्या अंतर्गत तसेच समाज कल्याण विभागाच्या मार्फत असणारी जे काही योजना आहेत त्या सर्व महिला बचत गट, महिला संस्था आणि सर्व नवी मुंबईतील महिलांना अवगत करून त्याचा लाभ त्या सगळ्या महिलांना जास्तीत जास्त कसा देता येईल ह्यासाठी प्रयत्न त्या बचत गट मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे.
आणि महिलांनी बनवलेल्या ज्या वस्तू असतील त्या विक्रीसाठी एक विशेष ॲप महिला बालकल्याण समितीच्या मार्फत एक बनविण्यात येणार आहे, ज्यात आपल्या सर्व बचत व्यवसाय करत असलेल्या सर्व महिलांना आणि बचत गटातील सगळ्या महिलांना, महिला मंडळांना त्याच्यामध्ये सामायिक करून घेण्यात येणार आहे, जेणेकरून त्या महिला त्यांच्या घर बसल्याही आपले उत्पादित केलेल्या वस्तूला आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून त्या विक्री करू शकतील आणि त्यांना आपण महिला बालकल्याण समितीच्या अंतर्गत आर्थिक सक्षम करण्यासाठी एक मोठी मदत त्या माध्यमातून आपण देऊ शकतो. सोनवणे मॅडम यांनी मांडलेल्या 60 वर्षावरील महिलांना 20,000 रुपये काही योजना आपण कमी केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, पण काही योजना कमी करून आपण काही नवीन योजना ज्या महिलांच्या साठी उपयोगाच्या आहेत अशा योजना आपण त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि एक सर्वात महत्त्वाची सूचना मी इथे मांडू इच्छिते की या सर्व योजना राबविताना मागील पंचवार्षिकामध्ये आपल्या नगरसेवकाचे शिफारस पत्र जे आपण पूर्वी देत होतो तर ते कमी केलं होतं. सगळ्या योजना ह्या ऑनलाईन हे केल्या जातात, परंतु पूर्वी आपण नगरसेवकांच्या शिफारस पत्राशिवाय कोणती योजना फॉर्म घेतला जात नव्हता. ह्यावेळी मी सूचना मांडू इच्छिते की ह्या सर्व योजना राबविताना नगरसेवक नगरसेविका यांचं पत्र तिथे जोडण्यात यावं. ऑनलाईन भरतानाही किंवा ऑफलाईन भरतानाही ते पत्र हे आवश्यक करावं, ही सूचना मी इथे मांडत आहे. आणि या सर्व सन्मान्य नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांसहित महिला बालकल्याण समिती अंतर्गत सर्वसाधारण सभेला शिफारस करण्यात येते की सन 2026-27 या आर्थिक वर्षात या योजना कायमस्वरूपी राबविण्यासाठी अंदाजपत्रकीय महसूल तरतूद रक्कम ₹57,49,00,000 या मंजूर तरतुदीनुसार मर्यादेत लावून सदर योजना राबविण्यास आपली मान्यता असावी. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सन्माननीय सदस्य सुरेश शेट्टी, महापौर महोदय, सन्माननीय महापौर महोदय, सौ सलुजा सुतारताईंनी ज्या उपसूचना मांडल्या त्याच्यासाठी मी अनुमोदन देत आहे. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य उपमहापौर साहेब, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सचिव आणि सर्व सदस्य आणि प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू, सन्मान्य महापौर मॅडम, तो महिला बचत गटासाठी मी बजेट सेशनवर निवेदन केला होता. तुम्ही महिला बचत गटाचा अनुदान आणून कार्यगत केलात, मी आपला आभार मानतो. तसेच सर्व महिलाच्या योजना पूर्ण होईल. आता पुरुष पण आहे आमच्या वार्डमध्ये, पुरुषासाठी काहीतरी करा. 75चं वर्ष जो पुरुषासाठी काहीतरी करा आणि पुरुष पण प्रधान आहे समाजमध्ये. युवा तो काम करणार आहे. 75चं वर्ष जो पुरुषासाठी आपल्या वार्डमध्ये भरपूर आहे, त्याच्यासाठी मेडिसिन लागतो आणि काहीतरी पेन्शन लागतो. काही मुलं ते बघतात नाही. आता मोबाईल आल्यानंतर आहे ना, काही मुलं त्याला बघतात नाही, ते मोबाईलमध्ये बिझी आहे. ते आम्ही एक उपसूचना मानलं, मला शरम वाटतो, पण पुरुष पण आपल्या समाजमध्ये आधारस्तंभ आहे, त्याला पण काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी बोलतो, उपयोजन करतो. तुम्ही काय आपलं ऐकताना आणि महापौर साहेबांना आम्हाला आता पण मी निवेदन करतो ते तुम्ही करायला पाहिजे. सभागृह नेत्याचं मी परमिशन घेतलं, सभागृह साहेब त्यांनी सांगितलं तुम्ही निवेदन करा म्हणून. काय पुरुष मंडळी काय असं काय गप्प बसलं काय पाहिजे का नको? आपल्या वार्डमध्ये पुरुष मंडळी आहे का नाही 78वर? तुम्ही सांगा सर्वांनी. एक एज का लिमिट लेवा आणि काहीतरी त्याला पण जरा पेन्शनसाठी जरा योजना करावं असं माझं निवेदन आहे.
पुरुष म्हणले तर 75 वरचं ज्येष्ठ नागरिक होईल ना, युवा नाही होणार. 75 वरच्या पुरुष म्हणले तर ज्येष्ठ नागरिक आहे. त्याच्यासाठी मी मागतो माझ्या वार्डमध्ये LIG कॉलनी मध्ये भरपूर जो ज्येष्ठ महिला BST मध्ये रिटायरमेंट झाला, त्याला BSTच्या नोकरला काय पेन्शन येतात नाही येत. त्यासाठी माझा रिक्वेस्ट आहे, माझ्या विनंती आहे महापौर मॅडम, आयुक्त साहेब, उपमहापौर साहेब, आपलं पण वाशी गाव तर भरपूर वयोवृद्ध आहे, काय तर लक्ष ठेवा. वयोवृद्ध पुरुषासाठी एक पेन्शनच्या योजनेचा सभामध्ये ठराव घेऊन जरा प्रोत्साहित करा म्हणून माझ्या विनंती आहे. सन्माननीय गौतम मॅडम, सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, अधिकारी वर्ग आणि पत्रकार बंधू, सर्वप्रथम मी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती आणि सर्व सदस्य यांचे फार फार आभार मानते आणि अभिनंदन करते की एवढे चांगले प्रस्ताव विथ ॲडिशन नवीन प्रस्ताव आणलेले आहेत, त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार. प्रथमतः की जे ज्येष्ठ नागरिक आहेत महिला, त्यांच्यासाठी जो ठराव आणलेला म्हणजे योजना आणलेली आहे ती फार सुंदर आहे. कारण ह्या योजनेसाठी सर्वच नगरसेवक, महिला असू दे पुरुष असू दे, प्रत्येकाला वाटत होतं की आपल्या इकडच्या ज्या ज्येष्ठ महिला आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना या योजने महापालिकेतर्फे काहीतरी मदत मिळावी आणि ते करणं शक्य नव्हतं. कुठेतरी आज महिला बाल कल्याणच्या समितीच्या सभापती आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक योजना आणलेली आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार मानते. आणि मॅडम, आपण 54 कोर्सेस घेतलेले आहेत, परंतु पूर्वीचे जे कोर्सेस होते त्याच्यामधला कम्प्युटर कोर्सेस ज्याच्यामध्ये आपण सगळं देत होतो, MSCIT घेत होतो, जावा होते, असे वेगवेगळे कोर्सेस होते जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलांना मुलींना बाहेर घेणं परवडत नाही. तर तो कोर्स यावेळेला कदाचित कॅन्सल झालेला आहे. आणि लॅब टेक्निशियनचं सुद्धा आपण कोर्स देत होतो ज्यामध्ये ब्लड तपासलं जायचं, सोनोग्राफी कशी करतात, एक्सरे कसा करतात हे ट्रेनिंग दिलं जायचं. तर तोही कोर्स एक ॲड करण्यात यावा. आणि आपण टायपिंगचं एक घेतलेलं आहे, तर माझी आपल्याला अशी विनंती आहे की त्याच्यामध्ये टायपिंग सोबत शॉर्ट हँड, जे आजकालच्या मुलांना बऱ्याच प्रकारे माहीत नाही, जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना शॉर्ट हँडचं महत्त्व माहिती आहे, तर शॉर्ट हँड सुद्धा एक त्यामध्ये ॲड करण्यात यावा अशी आपल्याला विनंती आहे. आणि आताच मला जेंट्स सदस्य जे आपले नगरसेवक आहेत अमित मेडकर, त्यांनी साहेबांनी सांगितले का आठवडी बाजार, तर एक आपण टीव्हीला ॲड पाहिली असेल, नायकाचं येतं पिंक मार्केट, पिंक सेल जो लागतो, त्याचप्रमाणे जे आपले महिला उत्पादक आहेत ज्यांना आपण कोर्सेस देतो आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी बनवतात, तर सिडको एक्झिबिशन हॉलला गेलं तर कायम तिथे चालू असतं, नाही असं म्हणत नाही, पण प्रत्येक त्या दिवसामध्ये त्या आठवड्यामध्ये जाणं कोणाला शक्य नसतं. तर असे आपण काही ठिकाणं सिलेक्ट केली जिथे आठवडी बाजार लागेल, जिथे महिला उत्पादकांना त्यांनी घरी तयार केलेल्या वस्तू किंवा इतरत्र कुठे तयार केलेल्या वस्तू, बचत गट असतील किंवा स्वतंत्र महिला असतील, त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार होईल. कारण मॅडम, आपली ही योजना चांगली आहे की 3 महिन्याने, पण 3 महिने एखादी महिला वाट बघू शकत नाही. जर आपण आठवडी बाजार चालू करू शकलो आणि जसं मेडकर साहेबांचा सल्ला आहे त्याला पिंक मार्केट किंवा गुलाबी मार्केट असं काहीतरी छानसं नाव दिले जे महिलांना साजेसं असेल तर फार बरं होईल. अशा 3 सूचना करून मी ते थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय माजी महापौर जयवंती सुतार, सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्मान्य महापौर मॅडम, सन्मान्य उपमहापौर, सन्मान्य आयुक्त साहेब आणि सर्व सदस्य, गौतम मॅडमनी जी सूचना मांडली त्याला अनुमोदन देते. महिला बाल कल्याण आणि सामाजिक विकास विभाग यांच्या माध्यमातून विविध योजना हा प्रस्ताव या सभागृहामध्ये चर्चा करत असताना अनेक सदस्यांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. एक गोष्ट खरी आहे का जे आपण इक्विपमेंट देतो त्या इक्विपमेंट स्टँडर्ड कंपनीचं त्या ठिकाणी असलं पाहिजे, त्याची वॉरंटी पिरियड असलं पाहिजे आणि ते वॉरंटी पिरियड असताना त्या पुरवठादाराचे त्या ठिकाणी काही पर्सेंटेज रक्कम
ही आपल्याकडं अनामत रक्कम म्हणून त्या ठिकाणी ठेवली पाहिजे, अशा पद्धतीची सूचना आहे. अनेक सदस्यांनी ज्या पद्धतीनं सूचना केल्या, महिला भगिनींनी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सूचना केली. काही योजना आपण या ठिकाणी राबवल्यानंतर काही अनुभव येतात आणि अनुभव आल्यानंतर त्या ठिकाणी काही बदल आपण घडवत असतो. मी एवढंच सांगेन की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना राबवली. उद्याला लाडकी बहिणीसारखी योजना होता कामा नये अशा पद्धतीची दक्षता या ठिकाणी घेण्यासाठी जे काही निर्बंध आहेत ते निर्बंध आपण या ठिकाणी पाळलं पाहिजे. आता सरसकट त्या ठिकाणी केसरी कार्डासाठी सुद्धा मर्यादा उत्पन्नाची शासनाने 8 लाखापर्यंत नेलेली आहे, त्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी बसणार आहे. परंतु ह्या गोष्टींना ज्या महिलांचं त्या ठिकाणी आवश्यक असेल, परंतु त्या महिलेचं तर शिधापत्रिका नसेल किंवा स्वतःचं घर नसेल, भाडे तर राहत असेल, परंतु तिला आवश्यक आहे, अशा सुद्धा काही महिलांचा आपण त्या ठिकाणी विचार व्हावा. आपण फक्त नावाप्रमाणे चाललो तर ते योग्य ठरणार नाही. परंतु गेल्या अनेक वर्षापासून एखाद महिला नवी मुंबई क्षेत्रामध्ये राहत असताना जर त्यांच्याकडं अशा गोष्टी नसतील तर त्याचा सुद्धा समितीने विचार करावा. आयुक्तामध्ये या ठिकाणी अर्ज मोठ्या प्रमाणामध्ये येतात, त्यावेळी आपण संगणक प्रणालीद्वारे त्याची स्क्रुटिनी करतो, परंतु जी फास्टमध्ये व्हायला पाहिजे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी एखाद वाटल्यास जे काय अपलोड करण्यासाठी त्या ठिकाणी प्रायव्हेट एजन्सीला काम द्यावं, अर्ज अपलोड करण्यासाठी, कारण तेच अपलोड करणार आणि त्याच्यानंतर स्क्रुटिनी होणार तर ते त्याला उशीर होईल. म्हणजे आता जर आपण योजना राबवली त्याला मंजुरी ठीक आहे, बजेटमध्ये तरतूद आहेच, वाटल्यास बजेटमध्ये तरतूद नसली तरी ज्या सूचना केल्या त्याच्यापेक्षा जरी जास्त झाली तरी सभागृह आपल्याला त्या ठिकाणी मंजुरी देईल. परंतु त्या ठिकाणी ही योजना ताबडतोब आज जुलै आहे तर ऑगस्ट नंतर त्या ठिकाणी त्या योजनाचा नाहीतर अर्ज करायचे आणि फीची वेळ आली तरी त्या ठिकाणी त्या शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगानं ती प्रोसिजर जी फास्ट करावी प्रशासनाने अशी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी की लाडकी बहीण सारखी योजना होऊ नये याची फक्त दक्षता घ्यावी ही विनंती. सन्माननीय सभाध्यक्ष महोदय, सर्वप्रथम महिला व बालकल्याण समितीचं अभिनंदन. त्यांनी अशा प्रकारच्या योजनांचा विषय सभागृहापुढे त्या ठिकाणी मांडलेला आहे. मी आपल्या देवाभावांच्या लाडक्या बहिणींसाठी नवी मुंबईतल्या त्यासाठी अनेक योजना, उद्या देवाभावांचा बड्डे वाढदिवस आहे आणि आज आपण महिलांसाठी या योजना घेऊन येत आहोत. आणि या योजना खऱ्या अर्थाने सर्व महिलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि जसं सुता साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये गती मिळून स्क्रुटनी लवकरात लवकर झाली पाहिजे आणि जेव्हा अर्ज करतो त्याचा लाभ हा लवकरात लवकर त्यापर्यंत भेटणं आवश्यक आहे. आता या योजनांच्या माध्यमातून फक्त शिकणं नाही तर या शिकण्यामधून त्यांना नोकरी, त्याचबरोबर काही उत्पन्नाचं स्रोत निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण महिला बालकल्याण समितीने त्यामध्ये विचार करावा. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आपल्याला लखपती दिदी योजना त्या ठिकाणी आणण्याची, त्याचा देखील विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. इत्थंभूत आपण महापालिका योजनांमध्ये पूर्णपणे आपलं योगदान त्या ठिकाणी देते, बजेट प्रोव्हिजन त्या ठिकाणी करते. आयुक्त महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की एक जेंडर बजेट देखील त्या ठिकाणी केलं पाहिजे, त्या ठिकाणी देखील आपण पावलं त्या ठिकाणी टाकू. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या रोजगार मिळण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकू. आता शिर्के मॅडमने सांगितलं की सभागृहात अनेक सुधारणा सूचना त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यासाठी महापौर महोदयांना या सुधारणावरती निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा
करण्यासाठी प्राधिकृत करण्याच्या सूचना या ठिकाणी मांडलेली आहे. त्याप्रमाणे आपण त्या बाबतीत निर्णय घेऊन जास्तीत जास्त लोकांना लाभ होण्याच्या दृष्टीने या योजनांना मान्यता देण्याचा विषय आलेला आहे. पुन्हा एकदा मी महिला बालकल्याण समितीच्या सर्व सदस्यांचं सभापतींचं अभिनंदन करतो. धन्यवाद. सन्माननीय आयुक्त सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय सभागृह, सर्वप्रथम मी महिला बालकांची समिती आणि त्यांच्या सर्व विभागाचं अभिनंदन करतो की ह्या योजना तुम्ही लवकर म्हणजे जुलै महिन्यामध्ये लवकर घेऊन आला. म्हणजे ह्या पुढे सर्वांना ज्ञात झालं आणि त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा आपल्याला जी अपेक्षा व्यक्त केली की योजना ऑगस्टपासून सुरू झाल्या पाहिजे, तर मला वाटतं की आज आपण मंजूर झालं तर सुरू होण्याला आता अडचण राहणार नाही. महिला बाल कल्याण समितीमार्फत ज्या योजना आल्या त्याबाबत सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी त्यांचे मतं मांडले, सूचना दिल्या. विशेषतः श्रीमती सुतार मॅडमनी योजनानिहाय सगळ्या योजनांमध्ये काय दुरुस्ती करणे आवश्यक आहे किंवा काय बदल व्हावे किंवा क्लॅरिटी अजून स्पष्टता असावी त्याच्याबाबत आपले जे मुद्दे आहेत त्याचा जरूर आम्ही विचार करू. त्याच्यामध्ये आणखी 2-3 सदस्यांनी एका मुद्द्याबाबत जी योजना क्रमांक 7 आहे की तिथे पूर्वी 65% होते, आता आपण 75% केले, तर जरूर याच्यामध्ये सगळ्यापणे आपण विचार करून जो पूर्वीची योजनेच्या निकषानुसार एक करता येईल का तोही आपण त्याच्यामध्ये बघू. दुसरे जी काही आपण साहित्य आहेत किंवा जे आहेत काही ठिकाणी आपण उदाहरण दाखल असे केलेले आहेत. मला वाटतं की हे एक्सक्लुझिव्ह असे काही नाही आहेत. आपण एवढ्याच असावे, त्याच्या व्यतिरिक्तही ज्याच्यामधून त्यांना स्वयंरोजगार मिळू शकतो अशी जर काही साधनं असतील. आपली मर्यादा ठरलेली 50,000ची, त्याने 5 लाखाची जरी एखादी योजनाचा भाग घेतला तर आपण 50,000 रुपयेपर्यंत मदत करून त्यांना करू शकतो. म्हणजे एखाद्याने ऑटो रिक्षा घेतली तर त्यालाही आपल्याला मदत केली पाहिजे असं म्हणजे आपण विचार केला पाहिजे. किंवा फूड ट्रक घेतात, 4-5 लाखापर्यंत फूड ट्रक जातात, त्याला जर 50,000 रुपये मिळाले तर त्याच्यामधून त्यांचा उदरनिर्वाह हा होऊ शकतो, कारण तेही कर्ज स्वरूपात घेतात. ट्रान्सजेंडर आणि ज्या देह विक्री करणाऱ्या महिलांमधलं जे ट्रेनिंग आणि एम्प्लॉयमेंट जो आहे, मागच्या 2 वर्षापासून आपण देह विक्री करणाऱ्या महिलांच्या त्याच्यातून बाहेर काढून त्यांना पूर्ण प्रशिक्षण देऊन आपण एक ठिकाणी काय मला वाटतं सांताड्यामध्ये आपण ते चालवत आहे. जरूर त्याचा खूप चांगला फायदा त्या महिलांना होतोय. त्याचा आणखीन अभ्यास करून तो आणखीन कशा पद्धतीने वृद्धिंगत करता येईल, कारण त्यांना त्या व्यवसायातून बाहेर आणून त्यांचा रोजगार त्यांना आपण स्वयंसहाय्यता देणे आणि त्यांचा आत्मसन्मान राखला जाईल याची त्याच्याजवळ तेवढी काळजी घेतली जाईल, तोही आपण करू. ट्रान्सजेंडरच्या बाबत आपल्याला लक्षात असेल की आता दिवसेंदिवस आपण प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला विशेषतः सिग्नलवर खूप मोठ्या प्रमाणात इव्हन ठाणे बेलापूर रोडला गेल्यानंतर आज खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि समाजामधून थोडा तो दुर्लक्षित घटक असा असल्यामुळे यांचं हाऊसिंग आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण म्हणजे आता जे काही इनहाऊस जी कामं करू शकतात, विशेषतः टेलरिंगचे वर्क्स आहेत, त्याला काय कुठे बाहेर जायची गरज नाही. जर ट्रेन केले, टेलरिंग केली, प्रॉडक्ट आपण आणलं, जसं महिलांच्या बाबत आपण विचार करतो की बचत गटांना मशीन देऊन आपण हे करावं, असे जर आपण ते करू शकलो तर मला वाटतं की त्यांचाही त्यांना निश्चितपणे फायदा होईल आणि त्यांच्या हाऊसिंगचा एक विषय आहे तो वारंवार सन्माननीय मंत्री महोदय सुद्धा आम्हाला सांगत असतात, तोही आपण याच्यामध्ये करू. योजना क्रमांकामध्ये काही ठिकाणी 18 मध्ये विद्यार्थी आणि अनुदानाचा जो काही भाग आहे तो मला वाटतं की त्याचा आपण हे करून दुरुस्ती करून घेऊ. त्याच्यामध्ये बसचे जे आपण म्हटलं की जो विद्यार्थ्यांना आता फायदा होतो आपल्या दोन्ही शाळांमध्ये, विशेषतः आपण शिरवणे गावाचा उल्लेख केला, त्याच्या ते ड्रायव्हर आणि वेळ हे निश्चित आम्ही त्याच्यामध्ये ठरवूया. आणि आणखी एक चांगली सूचना आपण केली की जसं खाजगी शाळांमध्ये विशेष कार्ड असतात त्याच्या पद्धतीने त्यांनाही आपण जर काही ओळखपत्र आपण ठेवली तर आणि त्याचा फायदा आपल्याला होईल, तोही आपण त्याच्यामध्ये विचार करता येईल. त्याच्यामध्ये काय
अमाऊंट जे आहे त्याच्याबाबत मला वाटतं की आपण आता 57 कोटी आहेत, 75,000 रुपये, जिथे बऱ्याच ठिकाणी आपण अमाऊंट आता वाढवल्या. मला वाटतं की याच्यामध्ये आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्याच्यानंतर पुढे या अमाऊंट वाढवण्याबाबतचा जो निर्णय तो कालांतराने आपल्याला घेता येईल. पण पहिल्यांदा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो तर मला वाटतं की तो आपला एक चांगला उद्देश असणं आवश्यक आहे. महिला बाल कल्याण समिती त्याच्याबरोबर निश्चितपणे काम करेल. त्यामुळे मी अमाऊंट वाढवण्याबाबत आता थोडं आपण मला वाटतं की आपण विचार नाही केला पाहिजे. परिवहन उपक्रमाचं जसं माननीय महापौर महोदयांनी सुद्धा सांगितलं की आपण ज्या काही 400 महिलांना आपण ड्रायव्हर म्हणून आपण करणार आहोत त्याचं सुद्धा प्रशिक्षण याच्यामध्ये अंतर्भूत आहे, तोही आपण त्याच्यामध्ये करूया. शिष्यवृत्तीबाबत ज्यावेळेस आपण ॲप बेस्ड शिष्यवृत्ती आहेत, आता सगळ्या शिष्यवृत्ती ज्या ऑनलाईन शिष्यवृत्ती झालेल्या आहेत त्यामुळे त्या ॲपवर येतील आणि जे फॉर्म रिजेक्ट होणे किंवा बाहेरचे विद्यार्थी फॉर्म भरणे याच्यासाठी जी तपासणी समित्या वगैरे असल्या पाहिजेत. याच्यामध्ये मागच्या वर्षापासूनच आमचं हे लक्षात आलं, कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये एक पहिल्यांदा 36,000चा अर्ज आला, आकडा आला, त्याच्यानंतर तो 42,000पर्यंत गेला, आता लगेच 54,000पर्यंत गेला आणि त्यावेळेसच शंका यायला लागली की हे विद्यार्थी कुठेतरी बाहेरचे विद्यार्थी येतात का. त्यामुळे आपण कंपल्सरी केलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांकडून आपण त्याचं व्हेरिफिकेशन करून घेत असतो. त्यामुळे बाहेरचा विद्यार्थी तिथं प्रवेशितच नसतो तर तो त्याला लाभ मिळण्याचा भाग नाही. हा एक भाग केला. दुसरा जो भाग आहे की दरवर्षी आपण फॉर्म भरून घेतो. आता जर मला वाटतं की 5वीच्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरून घेतला तो 10वीपर्यंत तो फक्त ते शाळेने अपडेट करावा, म्हणजे वारंवारिता दरवर्षी जे फॉर्म भरून घेण्याची जी काही वेळ येते आणि त्याला जो वेळ लागतो तोही आपण त्याच्यामध्ये आपण काढून टाकू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे का हा विद्यार्थी फक्त त्या वर्गात पुढच्या वर्गात गेलाय का, किती गुण मिळाले आहेत, आणि दुसरा जो भाग आहे त्याने फक्त अपडेट करावी, म्हणजे त्याची मूळ जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला एक राहील. आता असं आपल्या उत्पन्नाची अट आहे, मग दरवर्षी उत्पन्नाची आता 8 लाखाचा जो आहे ते फक्त त्याने अपडेट करावे, म्हणजे दरवर्षी फॉर्म भरण्याची वेगळ्यानी गरज नाही. जे ॲडिशनल डॉक्युमेंट आहे तेवढे फक्त आपण त्याच्यामध्ये घेऊ. त्याच्यामुळे आपल्याला याला गती देण्यासाठी निश्चितपणे फायदा होईल. 8 लाख रुपयाची मला वाटतं की जसं काही सन्माननीय सदस्यांनी पण ही व्यक्त केली भावना की उत्पन्नाच्या अटी जर आपण काढून टाकलं तर आपल्याला कुणाला बेनिफिट द्यायचा आहे, मोस्ट डिझर्विंग जो आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. सगळ्यांनाच गरज आहे, परंतु सगळ्यात जास्त गरज कुणाला आहे त्याच्यासाठी आपण पहिला जर आपण केलं त्यामुळे ते उत्पन्नाच्या अटी ठेवलेल्या आहेत, त्यामुळे ती तशा पद्धतीने काढून टाकण्याचा आज तरी विचार करता येणार नाही. दुसरा जो भाग आहे की समाज विकास आपण जे एका विरंगुळा केंद्राबाबतचं आपण मलाही सांगितलं, आम्ही त्याच्याबाबतचे लवकरीने हे करूया. सरोज पाटील मॅडमनी ज्यावेळेस बोलत असताना काही सूचना बचत गटांच्या बाबत जे अनुदान आहे ते पूर्वी बंद झालं आता ते वाढवावं याच्याबाबत आहे. दुर्धर आजार, किडनी कॅन्सर सारख्या महिलांसाठीचं मला वाटतं की आपल्या सर्व महानगरपालिकांच्या आपण रुग्णालयामध्ये मोफत उपचार करतच असतो. त्याच्या व्यतिरिक्त आता जे आयुष्यमान भारत योजनेचं जे कार्ड आहे तर प्रत्येकाला ते कार्ड सुद्धा देण्याचं चाललंय. त्याच्यामध्ये 5 लाखाचा विमा आपण करतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण 5 लाखापर्यंत मिळेल त्याच्यापर्यंत उपचार आपल्या इथे पण करू शकतो, त्याच्यामधून त्यांना विमा मिळू शकतो. आपले सगळे हॉस्पिटल, 3 हॉस्पिटल आपण आता या योजनेअंतर्गत रजिस्टर्ड केले महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये. आणि इथे ज्या शस्त्रक्रिया आहेत आपण जे काय आणखीन त्याच्यामध्ये आता आपले सगळे आपण ओटी तर आपण दुरुस्त केल्यात, बाकीचे आता आपण जसं कॅथलॅब आपण करतोय तर याच्यामुळे तिथे जे ऑपरेशन होईल त्याला त्याचा फायदा पण होणार आहे एकदा सुरू झाल्यानंतर. त्याला आपल्यालाही महानगरपालिकेला त्याच्यामधून थोडीफार रक्कम ही राज्य शासनाच्या योजनेची विमा रक्कम मिळेल. आता जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपये मागच्या वर्षामध्ये आपल्याला महानगरपालिकेच्या रुग्णालयाला सुद्धा उत्पन्न आपल्याला त्याचं मिळालं, तर त्याच्यामध्ये आपण करू. आणि फार दुर्धर आजारांच्या बाबत जे आहे पुढचे आपण डायलिसिस सेंटर आहे किडनीच्या बाबत मला वाटतं की महानगरपालिकेच्या ज्या योजना आहेत त्या चांगल्या वनरूप आपण इम्प्लिमेंट केल्या तर ह्या लोकांना सुद्धा आपण पुरवू शकतो. विधवा महिलांच्या बाबतचं जे आपण म्हटलं तर मला वाटतं की आपण त्या सगळ्या ज्येष्ठ महिलांबाबत आपण सर्वांचा आता निर्णय घेतलेलाच आहे. त्याच्यामध्ये यांचा सुद्धा समावेश होतो, कारण याच्यामध्ये समूह संघटक जे आहेत त्यांच्याबाबत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितपणे त्यांचं प्रशिक्षण, त्यांची गरज हे आपण हे करू आणि त्याच्यामध्ये निश्चित करू. सांगळे मॅडमचं फक्त होतं की फूड मेकिंग, पण आपल्याला की ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे चपाती आणि भाकरीचं त्याच्यामुळे.
जगदीश गवतेंची पुन्हा मला वाटतं शिष्यवृत्तीच्या बाबतच आपण होतं आणि दुर्धर जे आजार आहे त्याच्याबाबतचं आणि मार्केटिंग व्यासपीठ मला वाटतं सन्माननीय सदस्य इकडे पण आपण बोलत असताना गवते मॅडमनी पण म्हटलं मागे आपण नसताना एक आम्ही ठराव केला होता की आपले जे काही मार्केट आहे तिथे 30% जागा ह्या निश्चितपणे महिला बचत गटांसाठीच ठेवायचे. म्हणजे आपण जिथे जिथे मार्केट बांधले आपल्याला दरवेळेस कारण आपण आठवडे बाजार भरू, आठवडे बाजारचा अनुभव असा आला की तिथे कुणी उठतच नाहीत नंतर त्याच्यामध्ये, कारण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याला कुणी राहत नाही. आणि मग त्याच्यानंतर ते आठवडे बाजार बंद करण्यासाठी सुद्धा एक मोहीम आपल्याला घ्यावी लागली. म्हणजे नेरूळ आहे, बेलापूर आहे, म्हणजे हे त्याच्यामुळे तोही आपण विचार केला पाहिजे, कारण आत्ताचाच अनुभव माझ्याकडे असताना तो होता. परंतु हे जर आपण जी मार्केट्स आहेत तिथे 30% जागा ह्या फक्त बचत गटांचं जे माल तयार होईल त्याच्यामध्ये ठेवलं तर त्यांना कायमस्वरूपी आणि मग रोटेशन बेसिसवर समूह संघटक ते तिथे त्यांना जागा उपलब्ध करून देतील. त्याचा एक निश्चितपणे फायदा आपल्याला त्याचा मॅडम होऊ शकतो. श्रीमती पाटील मॅडम पुन्हा शिष्यवृत्ती आणि आर्थिक दुर्बळ घटक ती 75%ची चाट आपली सुद्धा याच्यामध्ये होते. ठाणा जिल्हा बँकेचं मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे दुरुस्ती करू. कुठल्याही बँकेचं खातं असावं आपल्याला ते फक्त संलग्न करून घ्यावं, कारण आता आधार झालेत हे झालेत आणि आपण डीबीटीने जातात, त्यामुळे अशी बँकेची सक्ती करणं आणि कारण त्यांनी तिथे जाऊन अकाउंट ओपन करणं हेही आपण त्याचं हे करू. प्रशिक्षणाची संख्या, यशस्वीता, किमान संख्या, रक्कम ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपण डीबीटी करतो, त्यामुळे पहिल्यांदा त्याला खरेदी करून नंतरच रिएम्बर्समेंट आपण करतो. त्यामुळे आपण आधी पैसे देणं आणि नंतर खरेदी करणं, आपल्याला जसं सन्माननीय सदस्य इकडून सुद्धा आलं की त्या पुन्हा बाजारात जातात आणि सामुग्री पुन्हा इकडे येते, त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. असाच एक प्रसंग म्हणजे अनुभवावरून मी आपल्याला सांगतो. मी पालघरला जिल्हाधिकारी असताना आदिवासी घटकांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि अंडी त्याच्यासाठी कोंबड्या असं वाटप करायचं होतं. आणि मग ह्या कोंबड्या राहिल्यात की नाही अंडी देण्यासाठी का त्या एक 6 महिन्यामध्ये गायब झाल्या, तर हा एक प्रश्न नेहमी असायचा. त्यावेळेस आपण ॲप बेस आपण सर्व्हिसेस केल्या होत्या आणि आपले जे समूह संघटक आहे जे व्यवसायाला आपण साहित्य दिलं तर ते साहित्य 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जाऊन त्याने जर व्हेरिफिकेशन केलं त्या बेनिफिशियरीपर्यंत ॲप बेस केलं तर निश्चितपणे आपल्याला ह्याच्यावर सगळं नियंत्रण आणता येईल. कारण आपण त्याचा मेक आहे किंवा कंपनी आहेत स्टँडर्ड कंपन्याचे आपण देऊ शकतो, तर तोही आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे उल्लेख करून हे करू. श्रीमती अनाथ मुलींच्या विवाह स्पर्धा याच्याबाबत सुद्धा आपण बोललात. त्यांची लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती निश्चितपणे त्याच्यामध्ये क्लॅरिटी आपण आणूया. श्रीमती सोनवणेंचं जे होतं की ज्येष्ठ महिलांचं आणि सायकल बंद, मला वाटतं की आपण शाळेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच देतो, त्यामुळे मॅडम सर जे मशीन जी असतात ना त्यांना युनिक नंबर द्या जेणेकरून त्याची आपल्याकडे रेकॉर्ड राहतील. हो निश्चितपणे. किशोर पाटकरजींचा जो मुद्दा आला होता तो मी म्हणलो. मनोज हळदणकरजींनी जे होतात की अंमलबजावणीतली ज्या त्रुटी आहेत, उत्पन्नाची अट आहे, उपचारासाठी कोर्टीच्या बाबतचं समूह संघटकांचं जे काम आहेत, मी अगोदर पण सांगितलं की समूह संघटकांना या चांगल्या पद्धतीने आपण करू. आणि आपण शासनाच्या योजना जसं म्हटलं तर आपण आता जशी लाडकी बहीण योजना आहे शासनाची योजना पण आपण राबवतो. आपल्याकडे जेवढे लाभार्थी झाले तर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण मदत करतो. बेनिफिशियरी आयडेंटिफिकेशन करणे हे करणे त्याच्यामध्ये सुद्धा आपण निश्चितपणे काम करूया. आता काही जणांनी असं उपस्थित केलं की बाबा हे साहित्याची लाईफ स्पॅन संपलं त्याचं पुन्हा द्यायचं का. मला वाटतं की याचा उद्देश असा असतो की त्यांनी त्या कुटुंबाचा त्यांचा आर्थिक विकास व्हावा आणि त्यांनी पुन्हा ती योजनेला लाभार्थी नंतर मग हे एक सायकल सुरू राहील की दर 5 वर्षांनी पुन्हा नवीन बेनिफिट घेणे. तर त्याच्याबाबत निश्चित आज तरी काही असा विचार आपल्याला करता येणार नाही. नेत्रा शिर्के मॅमचं त्यांनी तर पूर्ण मेयर मॅडमकडेच ह्या बाबी प्राधान्याने ह्या झाल्या पाहिजे. आमची भूमिका तीच राहणार. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ह्या योजना इफेक्टिव्हली राबवण्यासाठी आपण निश्चितपणे काम करू. स्कॉलरशिप आहेत हे त्याचे आहेत. प्रीती भगत मॅडम आपण बोलत होतात की ह्या स्कॉलरशिपच्या बाबत जे आहे ते योगा, मला वाटतं की आपण जे हेल्थ वेलनेस सेंटर आता जे आपण 59 केले त्याचा उद्देशच असा आहे की आपलं आरोग्य निरोगी राहावं आणि मग त्याच्यामध्ये याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे की ॲलोपॅथीचीच ट्रीटमेंट नाही
आपण दैनंदिन जीवन आपण चांगलं कसं राहू शकतो त्यासाठीच ते आहे. त्याच्यामार्फत चांगल्या पद्धतीने योगा आणि हे क्लासेस आणि ट्रेनिंग आपल्याला निश्चितपणे देता येईल. सलूजा सुतार मॅम, आपण सभापती पुन्हा आपल्या काही सूचना त्याच्यामध्ये आलात. निश्चित इकडून सुद्धा काही सूचना आल्या सुरेश शेट्टींकडून की बाबा आमच्यासाठी एक पुरुष समिती करावी. मला वाटतं की तो गमतीचा भाग नसला तरी परंतु ज्येष्ठ नागरिक जे आहेत 75 वर्षाच्या बाबत निश्चितपणे त्याच्यावर तो सुद्धा आपण विचार केला पाहिजे प्लीज. आणि आपण त्याच्याशी आपल्याशी सगळ्यांशी चर्चा करू सभागृहाशी निश्चितपणे एखादी चांगली योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आणली पाहिजे. श्रीमती गवते मॅडमचं जसं ज्येष्ठ महिलांच्या बाबत आपण बोललात, कम्प्युटर कोर्सेस जे आपल्याला स्वयंरोजगार देऊ शकतात. NSIT जावाचा आहे, लॅब टेक्निशियन आहे. मला वाटतं तर लॅब टेक्निशियन ही जे आहे थोडं सर्टिफिकेशन कोर्स असतो, परंतु टायपिंग, शॉर्ट हँड रायटिंग, MSIT ह्या ज्या काय आहेत त्याच्याबाबत आपण निश्चितपणे त्याचं हे ठेवूया. आठवडे बाजाराबाबत मी ऑलरेडी बोललो. जयवंत सुतार साहेबांनी आपल्याला काही म्हणजे मला वाटतं की आम्हाला जाणीव पण करून दिली की ह्या योजना राबवत असताना जशी लाडकी बहीण योजनेमध्ये लोकांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तशा पद्धतीचे गैरफायदे सुद्धा होणार नाही. त्यामुळे याच्यावर आपण निश्चितपणे हे करू. भाडेपट्टा धारकांच्यासाठी सुद्धा विचार करावा का, तर मला वाटतं की आता ह्या स्टेजला तो करणे कितपत योग्य राहील. कारण आपल्याला आता शाळेमध्ये आपण 2 किलोमीटरची मर्यादा आहे, ते सगळे त्या 2 किलोमीटरच्या मर्यादेमधले भाडेपट्टा घेऊन येतात. म्हणजे आपण यू नेम द स्कीम त्याच्यासाठी उत्तर लोकांचे तयार असतात. त्यामुळे आपल्याला याचा थोडा विचार करून कशा पद्धतीने लावता येईल बघूया. संगणक प्रणाली, आपण जसं म्हटलं की मी आधीच बोललो, संगणक प्रणाली आणि अर्ज अपलोड करणे, तपासणी तात्काळ होणे आणि ऑगस्टपासून ह्या योजना सुरू करण्याचं आम्ही निश्चितपणे आपल्याला हे करतो. आणि ह्या सगळ्या योजना ऑगस्टपासून लॉन्च करू, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जाऊया. आपण पण मदत करावी. आपल्या सभागृह याच्यामध्ये प्रभागामध्ये आपण नागरिकांना आपल्या प्रभाग समिती असतात त्याच्यामध्ये सुद्धा याचं हे करावं. सभागृह नेते यांनी सुद्धा म्हणजे शिक्षणापासून नोकरी हा जो भाग आहे इथपर्यंत नेला पाहिजे. तोही आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये घेऊ. लखपती दिदी योजना आहे त्याच्याबाबत सुद्धा आपल्याला ही राज्य शासनाची योजना आहे, ही सुद्धा आपण याच्या राबवणार आहोत. आणि जसं बाकीच्या आता आपल्याकडे विमानतळ आलं आणि विमानतळामध्ये लागणारे जे काही वेगवेगळे मनुष्यबळ आहे, विशेषतः प्रशिक्षित मनुष्यबळ आहे, त्याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहे. आपल्याकडे डेटा सेंटर येतात, त्यांच्यासाठी लागणारी गरज वेगळी आहे. MIDC क्षेत्रामध्ये विशेषतः चांदपाडा, तुर्भे भागामध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीची सुद्धा गरज आहे. टाटा म्हणजे आपलं जे ताज विवंत आहे यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला लागणारं मनुष्यबळ जर आधीवर प्रशिक्षित करू शकलो, तो थोडा आपण बॅकवर्ड प्लॅनिंग करू, त्यांना लागणारे जे काही हे लागतात प्रशिक्षित मनुष्यबळ लागतं तो तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू. एअरपोर्टसाठी सुद्धा आपण एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्याशी चर्चा करू. त्यांना लागणारे जे काही मनुष्यबळ आहे ते प्रशिक्षित करण्याचं काम करू. त्यांचीही मदत आपण याच्यामध्ये घेणार आहोत. निश्चितपणे ह्या सर्व योजना आपण दिलेल्या सूचना महिला बाल कल्याण सभापती इथे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा विभाग आपण निश्चित चांगला राबवण्याचा आम्ही आपल्याला प्रयत्न करण्याचं आम्ही आश्वासन देतो आपल्याला. धन्यवाद. सन्माननीय उपमहापौर साहेब. सन्माननीय महापौर मॅडम, मला जरा 2 प्रश्न विचारायचे आहेत आयुक्त महोदयांना. बोला मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त सर, माझा जो स्टार्टिंगला प्रश्न होता की योजना क्रमांक 2 आणि 11 याच्यामध्ये आपण मुलांचा समावेश करणार आहोत का? कारण इथे फक्त महिला आणि मुली आणि 11मध्ये युवतींचाच हे आहे, तर आपण मुलांनाही हे द्यावं अशी मी सूचना करत आहे सर. सर्व मुलं म्हणजे केवळ फक्त महिला आणि मुलींसाठीच नव्हे, योजना क्रमांक 2 आणि योजना क्रमांक 11 याच्यामध्ये पण फक्त युवती लिहिलं आहे, तर तिथे युवक आणि योजना क्रमांक 2मध्ये मुलं यांचाही समावेश करावा अशी मी सूचना मांडलेली. त्याच्याबद्दल आपलं काय निवेदन आहे?
वाटतं महिला बाल कल्याणची योजना असल्यामुळे ती सीमित ठेवली, पण बाल पण येतात. बाल येतात. हां, त्याच्यामुळे निश्चितपणे त्याचं हे करतायत. हां, मला सन्माननीय महापौर मॅडमना विनंती उल्लेख करायची आहे त्याचं की स्पष्ट लिहिलं असं. हां, आपण उच्च शिक्षणासाठी नाही, शिक्षणासाठी सगळ्यांनाच देतो आपण. 4 लाखापर्यंत आपण मदत करतो, ग्रॅज्युएशनपर्यंत मुली दोघांनाही करतो. तर मी याच्यात आपल्याला सांगतो मॅडम कशा पद्धतीने. आणि 11 नंबरची एक आहे ना. हो, 11 नंबर 1 आहे, योजना क्रमांक 2 आणि योजना क्रमांक 11. हे यांना आपण देतो, ह्यांनाही देतो. म्हणजे हे 11 नंबरमध्ये मुलींसाठीच नाही तर ते त्यांच्यासाठी पण आपण देतो, मुलांसाठी. याच्यात उल्लेख नाहीये सर, फक्त युवती असं लिहिलं आहे. ठीक आहे. युवक असा मग उल्लेख करायला पाहिजे सर. ठीक आहे ना. ओके. आहे. आणि सर जी आपण शिष्यवृत्ती जी आपली ऑनलाईन प्रोसेस आता असते त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र हे आपल्याला कळत नाही. तर पूर्वी जसं आपल्याला नगरसेवकांना कळायचं किंवा माहिती मिळायची की शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र झाले आणि कोणी अपात्र झाले, तर आता ती नगरसेवकांपर्यंत यादी आली त्याच्या प्रभागाची की तुमच्या इथून एवढ्या लोकांनी अर्ज केलेले आहेत, त्याच्यातले हे पात्र झाले आणि हे अपात्र झाले, तर ते मिळालं तर सर अजून चांगलं होईल. आणि प्रभाग समितीला त्या उपलब्ध करून देऊ. मला वाटतं की तिथे त्यांना माहिती राहील की आपल्या प्रभागामध्ये किती लाभार्थी आहेत. ठीक आहे. आणि सर पूर्वी आपण हे जी पूर्ण योजना आहे त्याची एक पुस्तिका रेडी करायचो, तर यावेळी देखील आपले हे पूर्ण फायनल झाल्यानंतर सगळ्यांना त्याचं पुस्तकाचं वाटप व्हावं. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष महोदया, भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये 18 कार्यात्मक बाबींचा समावेशपैकी एक ही बाब आहे ज्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक किंवा दारिद्र्य निर्मूलन असं या अनुसूची जी आहे, जे शेड्यूल्ड आहे 12 शेड्यूल प्रमाणे हा उपक्रम आहे. त्यामध्ये माझ्या काही सूचना आहेत आणि काही सुधारणा आहेत, ते रेकॉर्डेड घ्यावा, त्याचं उत्तर देऊ नका. पहिली जी सूचना आहे की हा जो योजनांचा लाभाचा परिणामाचा मूल्यांकन समिती स्थापन करावी. कारण ह्या ज्या लाभ घेतला जातो त्या लाभाचा परिणाम किती झालेला आहे त्याचा मूल्यांकन समिती नाही, कोणी चेक करावं. हे पैसा खर्च करावा पण चेक कोणी करावं, ते सूचना त्या ठिकाणी ठेवावी. विषय असं की जी विविध दुर्बल घटक आहे, महिला आणि बाल, आता बाल त्यात आलं ना, आता महिलांचं कल्याण कधी होणार? जर बालांचं कल्याण झालं तर महिलांचं कल्याण होईल, पण मुलांना बाजूला करायचं आणि मुलींना दोघांना घेतलं तर चालेल. विशेष करून यामध्ये माझा जो काही या ठिकाणी फोकस आहे की स्थानिक आणि मूळ स्थानिक आला जमत. आणि ह्यामध्ये ज्या काही सूचना आहेत त्यापैकी आपण जी प्रशिक्षण यादी आहे त्या प्रशिक्षण यादीमध्ये 54 प्रशिक्षण आयटम्स घेतलेले आहेत. त्यामध्ये वाढ करून तो मुद्दा असा की नवी मुंबई महानगरपालिका सेवा व रोजगार म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या भूभागावर प्रेम करणारे असे जन्मपुत्र आणि भूमिपुत्र हा फोकस या ठिकाणी करतोय. त्यापैकी ज्या काही ह्या यादीमध्ये काही समाविष्ट करणं आहे त्यापैकी प्रथम आहे की पालिका प्रशासन सहाय्यक अनुभव. आता भरती चालू आहे ना, आपला कोण, मग त्याच्यासाठी जे अनेक प्रशिक्षण आहेत पण रोजगार नाही आहे, रोजगार दिला पाहिजे. आता आपण शहरी आणि औद्योगिकरण विमानतळासाठी आपण यादी घेतली आपण, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की विमानतळाला जो काही पैसा लागलेला आहे तो नवी मुंबईच्या भूभागातला पैसा लागलेला आहे. इथल्या जमिनी विकलेल्या आहेत आणि तिथे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. म्हणून सदस्यांना मी सांगतो तिथे आपला प्रथम मूलभूत हक्क आणि अधिकार आहे हे मी आपल्याला अवगत करून देतोय. आणि माधुरी मॅडम आपण या ठिकाणी प्रथम सूचना केली की विमानतळामध्ये ज्या काही विविध रोजगार आहेत त्या रोजगार प्रशिक्षणासाठी आपण तो घ्यावा म्हणून आम्ही ते घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी
आपल्याकडे तर नेमके महापालिकेमध्येच रोजगार आहे, विविध रोजगार आहे, मग तो कर्मचारीच्या स्वरूपात आहे, पण अनुभव दिला पाहिजे. म्हणून पालिका प्रशासन सहाय्यक अनुभवकरिता अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देणे. पालिका पदाधिकारी, आता आम्ही उपमहापौर आहोत, महापौर आहे, विरोधी पक्ष सगळे आहेत, पण आमच्यासाठी कोण आहे याचा अभ्यास करा, तुम्हाला सगळं समजेल. काही नाही आहे. तर पालिका पदाधिकारी सहाय्यक अनुभवकरिता अभ्यासक्रम प्रशिक्षण, रोजगार आहे ना तो, रोजगार आहे तो. शहरी व औद्योगिक अनुरूप रोजगार, लाभ संधी अनुभव प्रशिक्षण अभ्यासक्रम ही याच्यामध्ये एकावडे घ्यावं. त्याचप्रमाणे या शहरातला सर्व कचरा वगैरे कुठे जातो, तर या भूमिपुत्र ज्या ठिकाणी मच्छी व्यवसाय करतात, त्या मच्छी व्यवसाय करणारे जे काही इथले भूमिपुत्र आहेत त्यांच्यासाठी मत्स्य उत्पादन म्हणजे मत्स्य कृषी अंतर्गत आहे. मत्स्य उत्पादन प्रशिक्षण आणि खारलँड, मिठागर तसेच इतर जागा प्राप्ती करिता मार्गदर्शन केंद्र सोबत कर्ज आणि अनुदान मार्गदर्शन असा हा केंद्र स्थापित करावा त्या ठिकाणी. सोबतच आणखी दुसरा नेक्स्ट मुद्दा, महानगरपालिका शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण लाभ देतो, परंतु त्यांना या महापालिकेच्या, कारण त्यांचं प्रेम आहे महापालिकेवर, या भूभागावर प्रेम आहे, त्यांना या सेवेत घ्या. म्हणजे शिक्षण सेवा द्या. जसं आम्ही सराईतमध्ये कमवा आणि शिका आणि कमवा, त्याच पद्धतीने शिका, कमवा आणि रोजगार, म्हणजे ते निष्ठेने काम करतात. आम्ही नाही म्हणत की बाहेरून येते ते निष्ठेने काम करतात, असं आमचं म्हणणं नाही, ते करत नाही म्हणून. परंतु या भूभागावर ज्याचा प्रेम आहे, या भूभागाने समर्पित आहे, त्याला प्रशिक्षण दिलं, त्या अनुषंगाने प्रशिक्षण दिलं तर महानगरपालिका अधिक लाभ आहे त्याचा. असं या ठिकाणी मी या ज्या काही सूचना केलेल्या आहेत आलागडण्याच्या, आणि विशेष करून आता ह्या ज्या अनेक अटी शर्ती जुन्या झालेल्या आहेत. मला फार आता सभापती मॅडम आपल्या माहिती अनेक सूचना, अनेक कायदे, अनेक याच्या उपसूचना एवढं जुनाट आणि काळबद्ध झालेल्या आहेत. मी तर सन्मान्य सभागृह नेते आता कायद्याचा अभ्यास चांगला करतात आणि आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. जरी सुधार साहेब हा एकदम कमी बोलतोय, आता मला याला बोलायला जागा दिली कधी इथे वर बसवले, त्याचे मला बोलायचा संबंध येते, पण सूचना मांडल्या पाहिजे ना. शेवटीच्या भावना मी तर म्हणतो ही खुर्ची चुकीची आहे. ही उपमहापौर खुर्ची खाली, कारण हे व्यासपीठ आहे, हे न्यायाचे व्यासपीठ आहे. आम्ही ते म्हणते दोन्ही खुर्च्या खाली गेल्या पाहिजे. आला आयुक्त साहेबांना माहिती प्रोटोकॉल काय आहे ते, बरं आयुक्त साहेब, हे दोन्ही खुर्ची खाली, हे एकच न्यायपीठ व्यासपीठ आहे. हे सन्मान्य नाईक साहेबांनी देखील सांगितलेलं आहे. त्याच्यात दोन्ही खुर्च्या तिकडे खाली गेल्या पाहिजे, कारण नाही आता लोकसभेमध्ये एकच बसतं का 3 बसतात तिथे, विधानसभेने विधान परिषद 3 बसतात का 1 बसतात, हे कुठून का आलं का माहिती नाही. तर ह्या ठिकाणी कारण शेवटी आमच्या भावना कशा घालतील, शेवटी या अनुभवाचा फायदा या सभागृहात मिळाला पाहिजे. जेरी सुतार साहेब, मी काल मागे बसले होते, आता का मागे बसलं मला माहिती नाही, काही हरकत नाही. तर ह्या ज्या सूचना आहे आयुक्त साहेब, सुतार साहेबांनी या ठिकाणी आपला सुरेश शेट्टी साहेबांनी सूचना, जरी ती गमतीची असली तरी गांभीर्य आहे त्याला, काय म्हणतो, जरी गमतीची असली तरी गांभीर्य आहे, ह्याला आपल्याला नाकारता येत नाही. आणि विशेष करून तुम्हाला सांगतो की शिष्यवृत्ती जी आहे, ही शिष्यवृत्तीची योजनाच्या बाबतीत ज्यावेळेला ऑनलाईन झाले त्यावेळेला सन्मान्य वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि करसन भगत शासकीय मदत केंद्राच्या माध्यमातून निशान भगतला चांगला आठवत आहे की आपण ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला 25 ते 30 हजाराची नोंदणी होती. ज्यावेळेला आपण सुरुवात केली ते लाखाच्या वरती नोंदणी गेली होती. त्याचे स्वतंत्र प्रोग्राम जाहीर केला होता, स्वतंत्र मॅन पॉवर दिली होती. म्हणजे आयुक्त साहेब म्हणतात की जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. खरंच या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व्हायला पाहिजे, पण त्या शिष्यवृत्तीचा जास्त प्रचार केला, त्याचा लाभ अनेकांना भेटला, त्याचा आम्हाला देखील आनंद आहे. नमस्कार.
सुतार साहेब थँक्यू. विषय क्रमांक 19 वर सर्व सन्माननीय सदस्यांनी आपल्या सूचना करायची दोन सूचना. हो विविध सूचना आणि सुधारणा केल्या प्रत्येक सदस्यांनी. मी सर्वात प्रथम तर महिला बाल कल्याण समिती आणि समाज विकास विभागाचे अभिनंदन करते की ह्या सुंदर अशा योजना महिलांसाठी आणि युवकांसाठी आणलेल्या आहेत. ह्या सूचना आणि सुधारणा करत असताना मला एक अपेक्षित सुधारणा होती जी कोणीही ती मांडली नाहीये. आपण जसं योगा ट्रेनर म्हणून आपण प्रशिक्षण देणार आहोत, पण योगा क्लास जो पहिल्या आपल्याकडे व्हायचा महिनाभर कंटिन्यूस योगा क्लास व्हायचा महिलांसाठी, तो इथं आपल्याला इन्क्लूड करायचा आहे. आणि कुठलंही प्रशिक्षण देताना त्याच्यात अट असते की 30 महिला एकत्र तो प्रशिक्षण घेतील. तर एका योगा ट्रेनरची किंवा कुठल्याही प्रशिक्षकाची टेलरिंग क्लास असेल किंवा इतर क्लासेस कॅपॅसिटी नसते की तो 30 जण महिलांना एकत्र शिकवेल, एवढी त्यांच्याकडे जागाही नसते. आणि योगासाठी आपण बघाल तर योगा शिकवणारा जो ट्रेनर असतो तो योगा करताना जे उच्छ्वास घेतो तेव्हा त्याचं बोलणं ते शेवटच्या 30व्या मेंबर पर्यंत पोहोचू शकत नाही. तर ही आपल्याला अट शिथिल करायची आणि 15 जणांचा ग्रुप प्रत्येक प्रशिक्षणासाठी करावा असं मी सुधारणा इथं करते. आणि जे आपण सांगितलं की समूह संघटक प्रत्येक नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये तर येतीलच, त्याचबरोबर ज्या दिवशी महापौर चेअरवर बसली त्याच दिवशी आपल्या समाज विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून मी त्यांच्याकडून जे समूह संघटक आहेत जे आपले असं प्रभागामध्ये फिरते असतात, बऱ्याच वेळा म्हणजे आपला कोऑर्डिनेशन होत नाही त्यांचा, किंवा महिला बचत गटाचं रजिस्ट्रेशन किंवा ते रिन्यू करायचं असेल तर आपल्याला बेलापूर ऑफिसला जावं लागतं. तर हे महिला जे आपले समूह संघटक आहेत ते आठवड्यातले 3 दिवस आपल्या प्रभाग कार्यालयामध्ये उपस्थित असणार आहेत. ही त्यांच्याकडून मी आधीच त्यांना निर्देश दिलेले आहेत. प्रत्येक प्रभाग आपल्या आता वॉर्ड ऑफिस 8 आहेत, तर प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये आठवड्यातले 3 दिवस हे समूह संघटक बसलेले असतात. ज्या महिलांना आपले बचत गट रिन्यू करायचे, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते त्यांना तिथं अवेलेबल होतील. ह्या विषयाच्या अनुषंगाने ज्या सदस्यांच्या सूचना आणि नेत्रा शिर्के मॅडमनी जसे सर्व अधिकार महापौरांकडे दिलेला आहे, तर मी हा विषय मंजुरीसाठी टाकत आहे आणि लवकरात लवकर ह्याची अंमलबजावणी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल असे त्यांना आदेशित करते. ज्या कोणाला मंजूर असतील त्यांनी हात वर करा. विषय क्रमांक 19 मी सर्वानुमते मंजूर करते. ही सभा जेवणासाठी तहकूब करण्यात येत आहे. 3 वाजता आपण या सभेसाठी उपस्थित राहावे ही विनंती.